युनायटेड उमरगा अर्थात एंगर्स बारामती हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. एकच मिनिट सर, नरेश डिस्टर्ब करतोय. स्टेजवर जे आमचे बक्षीस दाते स्पॉन्सर आहेत त्यांना जागा नाहीये, अनेक स्पॉन्सर्स येत आहेत. प्लीज जे बक्षीस दाते स्पॉन्सर आणि निमंत्रित मान्यवर आहेत त्यांच्याशिवाय बाकीची जी छोटी मुलं आहेत त्यांनी विनंती, प्लीज आपण थोडंसं जागा रिकामी करा, गेस्टला बसू द्या, जागा द्या, प्लीज 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 कोऑपरेट. सगळ्यांना विनंती आहे. थँक्यू. कोणाची आपली ही आहे तीच आहे. सुमित प्लेइंग 11 पोहोचली का नरेश सर? लिस्ट जुन्याच लिस्ट आहेत आपल्याकडे, पण त्यातले 11 कोण खेळणार आहे हे मेन्शन करणं ठीक आहे. ठीक आहे. गरजेचं आहे. खेळाडू हमराजचा तुमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये येतोय. आणि गोविंद युनायटेडची प्लेइंग 11 सेम आहे, सेम स्क्वेड. हे बघा, जे बक्षिसाचे बोर्ड लावलेत आपण 1 2 3 4 तिथे उभे आहेत ते सगळे प्लीज गॅलरीमध्ये जा, प्लीज प्लीज प्लीज. तिथे कोणी उभे राहू नका. आत्ताशी मॅच सुरू होते, पुढचा 1.5 तास आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि वारंवार सूचना द्यायला लावू नका, तर एन्जॉय करता येईल. कालपर्यंत असं कुणालाही वाटलं नव्हतं की फायनलला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बारामतीकर याल, पण बारामतीकरांचं कौतुक आहे. महत्त्वाच्या मॅचला बारामतीकर येतात, महत्त्वाचं ते घेतात आणि हेच बारामतीकरांचं वैशिष्ट्य आहे. ओव्हर टू नरेश सर. मामा, सुरुवात तुम्हाला करायची आहे. तर आपण बघतोय श्री अनंता भाऊ कदम, हमराज, मृत्युंजय क्रिकेट क्लब पुणे कोथरूड, ऋषिकेश जोरी, वासिक शेख, अमोल घोडेकर, राजू पाटे, अशोक अर्थात दादा गायकवाड, नवनाथ हडवळे, किरण बेरड, ओमकार गायकवाड, लोकेश परदेशी, श्री खुडे, विपुल खैरे आणि 12वा खेळाडू वैभव वसव अशी तगडी फौज आहे. तर त्यांना फायनल मध्ये 2 हात करतायत अक्षय तावरे, भारत कदम, आसिफ सय्यद, सौरभ दळवी, मोईन बागवान, रणजित जगताप, भूषण गोळे, राहुल सातव, चेतन काळंगे, ऋषी शिंदे, संतोष लष्करे. दमदार संघ, दमदार प्रतिस्पर्धी, दमदार समालोचन. या मामा जगताप, आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेश सर. शुभ सायंकाळ बारामतीकरांनो, ऑल दी स्पेक्टेटर्स, ऑल दी व्ह्यूअर्स, ऑल दी क्रिकेट लवर्स, हार्टिएस्ट वेलकम ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम. ओहो, एनबी षटकार. या मॅच मध्ये जान भरली या षटकाराने. षटकार मारला सौरभ दळवीने. सौरभ एक अत्यंत धुमादार, आक्रमक, विध्वंसक फलंदाज आहे. ओहो हो हो, बदला बदला बदला, सूद समेत वापिस, व्याजासह 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 बदला घेतलेला आहे. वसिक आणि बदला घेतला. बदला घेतला. 3 चेंडू 6 धावा, 1 फलंदाज बाद. अत्यंत संतुलित सामना, बॅलन्स्ड मॅच, बॅलन्स्ड मॅच. बारामतीकरांचं खूप खूप स्वागत. तुमचं करावं तितकं कौतुक कमी, कारण गेल्या काही 15 दिवसामध्ये उन्हाचा प्रहर वाढला होता. त्यामुळं नरेश सर, मलाही असं वाटत होतं की मॅच बघायला लोक तितकी येणार नाहीत. खास करून आज रंगपंचमी आहे, त्यामुळे एकमेकाला रंग लावत बसतील. पण क्रिकेटचा रंग वाढवण्यासाठी आपण आलेला आहात. दरम्यानच्या काळात या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन ज्यांचं होतं सन्माननीय तुळशीराम दादा मोरे यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं. आपलं साहेब चषक 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. ओव्हर टू यू मामा. एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, जिथे आपण डीजेच्या शेजारी बोर्ड लावलेत बक्षिसांचे, तिथे लोक बसलेत वायरीवर. तिथं महत्त्वाच्या वायरी आहेत.
काही वेळापूर्वी सेमीफायनलला कॉमेंट्री बॉक्सच्या मागे वायर जळाल्या होत्या. सो प्लीज तिथे कोणी बसू नका. वायर जळाल्या तर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे. प्लीज आपण गॅलरीकडे जा. वासिक शेख, मी काही वेळापूर्वी उल्लेख केला होता, या वासिक शेखचे चाहते बारामतीमध्ये प्रचंड आहेत आणि त्या वासिक शेखने बळी मिळवला. वासिकच्या नावाचा जयघोष होत असताना आसिफ सय्यदने आल्या आल्या चौकाराने स्वागत केलं. आलेले आहेत कारण आज रविवार आहे. रविवारचा बेत करून आलेले आहेत अंतिम सामन्याची मजा लुटण्यासाठी. त्यामुळे तुम्ही पाहुण्यांची चिंता करू नका. तुम्ही आता मॅच मध्ये या. धावफलकाकडे जाऊया. धावफलकावर धावा लागतायत 10. चेंडू झाले 4. षटक चाललंय पहिलं. व्हॉट अ मॅच. ब्युटिफुल हाय व्होल्टेज ड्रामा ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ग्राउंड. वसिक विरुद्ध आसिफ. क्या बात है. स्टँडर्ड. ओ, यावेळी धोका होण्याची शक्यता आणि दुसरा मोठा बळी जाळ्यात. अलगद जाळ्यात. सेमीफायनल मध्ये आसिफने जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर आरूढ केलं होतं. सौरभ दळवी एक आक्रमक फलंदाज बाद. आसिफ सय्यद दुसरा आक्रमक फलंदाज बाद. वासिक शेख बारामतीकरांच्या टाळ्या मिळवतोय कारण 2 दिग्गज फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये त्याने तंबूमध्ये धाडलेला आहे. एक अत्यंत रोमहर्षक सामना होण्याची शक्यता आहे. हमराज मृत्युंजय आणि हमराज या संघाकडे ती ताकद आहे. त्यांनी दाखवून दिलं. ज्या संघाने उमरग्याच्या संघाला परवाच्या दिवशी चित केलं, ज्या संघाने काल निलेश दादा भिंताडे 11 पुणेला चित केलं, त्या संघाला सेमीफायनल मध्ये अक्षरशः हमराज संघाने लोळवलं राजू पाटेने. राजू पाटेची बॅट धुवाधार चालली आणि विजय मिळवला. दिमाखामध्ये फायनल मध्ये प्रवेश केला आणि म्हणून लोकेशने पुन्हा स्ट्रॅटेजी बदललेली आहे. चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. यंगर्स संघ जो आहे गोविंद युनायटेड हा जो संघ आहे त्याच्याकडे फलंदाज 11च्या 11 आहेत आणि जाणीवपूर्वक चेसिंग करण्याचा निर्णय घेतला. सध्या तरी तो फलदायी ठरतोय. वासिक शेख ही इज इन फॉर्म. 2 महत्वपूर्ण बळी त्याने घेतलेले आहेत. राकेश भैया वाल्मिकी, त्यांना मदत करणारे त्यांची सगळी टीम, ओंकार तथा पोपट उघाडे, अक्षय तथा सोनू कांबळे. क्या बात है. अफलातून धारधार तिखट मारा. जसं आपण सुरुवातीला बघत होतो पिच रिपोर्ट, गुडलँड स्पॉट वरचा हा चेंडू कुठल्याही फलंदाजाला खेळायला त्रास होतो. तोच त्रास राहुल सातवला देखील झालेला आहे. राहुल सातव एक अष्टपैलू खेळाडू आहे. अत्यंत सुंदर चेंडू होता, धारधार चेंडू होता, डॉट बॉल गेला. पहिलं षटक संपलं. एका षटकानंतर 2 बाद 10. जसं आपण बघतोय राकेश भैया बरोबर हे जे सगळी नावं मी घेतोय, पोपट उगाडे असतील, सोनू भैया कांबळे असतील, मोईन बागवान, सत्यजित देवकाते, मोहम्मद शेख, नसीर अन्सारी, यश बगाडे, प्रशांत पवार, अमोल घाडगे, मुबीन बागवान, युवराज लोंढे, संदीप आल्लाट, प्रणित सोनवणे, मानव खुडे आणि गणेश शिंदे या सगळ्यांनी गेली 2 महिने मेहनत करून साहेब चषक मूर्त रूपाला आणला. सलग 5 वर्ष कुठलाही व्यत्यय न येऊ देता ही स्पर्धा दिमाखात गाजते आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की या साहेब चषकामध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रातले भले भले टेनिस स्टार व्याकुळ आहेत, उत्सुक आहेत या मैदानावर आपलं प्रदर्शन करायला. ही नामी संधी चालून आलेली आहे. हमराज मृत्युंजयला 2 तगडे संघ एकमेकांसमोर भिडतायत. लोकेश संघनायक हातामध्ये स्वतः चेंडू घेतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर झपकन वळणारा चेंडू आपल्या स्टाईलने आपल्या अंदाजाने वाईट देतोय डॅनी आणि बारामतीकरांच्या टाळ्या मिळवतोय. फलंदाज गोलंदाज टाळ्या मिळवतील तेव्हा मिळवतील,
पण सध्या टाळ्या मिळवतोय डॅनी सकट. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. हा डॅनी बारामतीचा सुपुत्र आहे, ज्यानं महाराष्ट्र गाजवला, कर्नाटक गाजवलं, केरळ गाजवलं, गुजरात गाजवलं, गोवा गाजवला. लेटकटचा फटका गलीच्या दिशेने एक थोडंसं मिसफिल्ड होतोय. एक धाव मात्र आरामात मिळते. धाव फलकाकडे आपण जाऊया. धाव फलकावर 11 धावांची जमा झालेली आहे. 2 बाद 11, 11 माफ करा 12, 12 रन फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स इन द सेकंड ओव्हर. पहिल्या षटकानंतर धावा होत्या 10, एक वाईड आणि आत्ताची सिंगल, अशा एकूण धावा झाल्या 12. अत्यंत आकर्षक योजनाबद्ध नियोजन या ठिकाणी आपण बघतोय आणि सगळ्याच मान्यवरांची खातिरदारी, सगळ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान, सगळ्या मान्यवरांना दिला जाणारा मान, या सगळ्या गोष्टी राकेश भैया 5 वर्षापासून सातत्याने पाळतात. आणि म्हणून बघा, तुम्ही एक गोष्ट जर नोट केली आणि राकेश भैया वाल्मिकी यांनी आयोजित केलेल्या साहेब चषकाच्या 5च्या 5 जर तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड बघितले किंवा बक्षीस ज्याच्यावर असतं ते ब्रोशर बघितलं, तर एक समान धागा तुमच्या लक्षात येईल की जे बक्षीस देणारे आहेत त्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल झालेला नाही. जेव्हा एखादा बक्षीसदाता दरवर्षी बक्षीस देतो तेव्हा ते यश त्या आयोजकाचं असतं. त्यामुळे राकेश भैया यांचा जो स्वभाव आहे, त्यांच्यावर प्रेम करणारे हे जे बक्षीसदाते आहेत, दरवर्षी तेच बक्षीसदाते ते बक्षीस देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर टुर्नामेंट चांगली नसली तर बक्षीसदाता एखादं बक्षीस देतो, पुढच्या वर्षी त्याला शोधावं लागतं आणि तो गायब होतो. इथे चेंडू गायब होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चौकार. तर काय होतं आपण सेमीफायनल मध्ये बघितलेलं आहे. त्यामुळं जोरदार चढाई, जोरदार लढाई या ठिकाणी आपण मैदानामध्ये बघतोय. गमतीचा भाग या ठिकाणी जर बघितला, अक्रॉस द लँड डीजे ऑपरेटरला पण विनंती की म्युझिक थोडं जे मुद्द्यावरचं म्युझिक वाजवा, म्हणजे त्याला पटकन थोडंसं हे करता येईल, म्हणजे आपला वेळ पण वेळेकडे पण लक्ष देता येईल. 22, 2 बाद 22. सुंदर फटका राहुलच्या बॅटमधून आपण बघितला. आणि जेव्हा आपण अगेन्स्ट द बॉल, अगेन्स्ट द लेन खेळतो त्यावेळी थोडंसं त्रासदायक असतं. टॉपेज बसण्याची भीती असते, ती रिस्क, ती जोखीम घेतोय. आणि असं म्हणतात की नसीब हमेशा बहादूर का साथ देता है. तसं नशिबाने साथ दिलेले राहुल सातवला. या अगोदरचा चेंडू जबरदस्त होता, पण तितक्याच लीलया चांगल्या पद्धतीने भिरकावून दिला. मिडॉनच्या डोक्यावरून मारलेला चौकार. त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक घेतोय. एकूण धावा 2 षटकांनंतर पूर्ण होत आहेत. 23 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 2 ओव्हर्स. प्रति षटकामागे 11.50 धावांची सरासरी. चांगली सुरुवात. साहेब चषक 2023 आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नावाने या चषकाचं आपण आयोजन केलेलं आहे. ज्यांनी क्रिकेटला न्याय दिला, ज्यांनी क्रिकेट नियामक मंडळापासून ICC पासून सगळी महत्त्वपूर्ण पदं भूषवली आणि क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, प्रकाश झोतात आणलं. IPLच्या माध्यमातून आपण ते बघतोय. IPLचे जवळपास 15-16 पर्व आपण अनुभवतोय आणि या सगळ्या पर्वांमधून खेळाडूंची करिअर्स घडतायत. हेलिकॉप्टर शॉट, धोका 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 क्रमांक 3. राजू पाटेच्या हातामध्ये चेंडू जातोय.
आगमन या ठिकाणी या स्पर्धेसाठी होत आहेत. सागरचे ऑनर सन्माननीय सागर शेठ भगत यांचं नुकतंच या ठिकाणी व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सलीम भाई. या स्पर्धेचे किस्से आहेत, अनेक किस्से आहेत. एक किस्सा मला सांगायला आवडेल. नरेश सरांचं जे गाव आहे पिंपरखेड शिरूर, तिथून एक प्रेक्षक, बघा क्रिकेटचे किती चाहते असतात, एक प्रेक्षक खास शिरूरवरून मॅच बघण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरं काही काम बारामतीमध्ये नाही, फक्त मॅच बघायला. महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळाडूंची नावं, सगळ्या खेळाडूंचे रेकॉर्ड्स त्यांना माहिती आहे आणि हे सगळ्या गोष्टी आवड म्हणून ते स्वतः या गोष्टी जपतायत. त्यांचं नाव आहे जालिंधर तुळे. त्यांचं स्वागत बारामतीमध्ये. लेटकटचा फटका गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतं, धोका होता. डायरेक्ट फेकी झाली असती तर धोका होता भारत कदमसाठी, पण सध्या धोका टळलेला आहे. आणि जालिंधर तुळे आपलं बारामतीमध्ये स्वागत. अशा क्रिकेट चाहत्यांची गरज आहे क्रिकेट जिवंत राहण्यासाठी. असे अनेक चाहते असतील गॅलरीमध्ये जे बारामतीमधले नाही आहेत, जे शहरातले नाहीत, तालुक्यातले नाहीत, काही फलटण, दौंड, इंदापूर आणि आसपासच्या भागांमधून आलेले आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. भारत कदम बराच वेळानंतर स्ट्राईकवर येतोय. एकच चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. अत्यंत स्फोटक फलंदाज आहे. क्या बात आहे, किती स्फोटक. तर चेंडू गायब केलेला पहिल्या चेंडूवर. ओहो हो. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स, सॉरी डॅनी, सॉरी लक्ष नव्हतं. पहिल्या षटकामध्ये 2 बळी मिळवले. त्यानंतर राहुल सातवचा बळी आता तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मिळवला. 3 बळी मिळवल्यानंतर आत्ताचा चेंडू खराब होता. खराब या अर्थानं ही गुडलँड स्पॉट ही त्याची ताकद आहे वासिक शेखची. आत्ता मात्र ओव्हरपिच चेंडू दिला. दिला कोणाला? भारत कदमला. भारत कदम या चेंडूचा चाहता आहे, भुकेला आहे. तो 10 दिवसांपासून जेवला नाही आणि त्याची आवडती डिश तुम्ही त्याच्यासमोर ठेवलेली आहे. असा हा चेंडू होता. त्यामुळे आता द्वंद्व रंगणार आहे. मजा येणाऱ्या दोघांमधली लढाई बघताना. ही चढाई कोण जिंकणार आहे? वासिक आणि भारत यांच्यातलं युद्ध रंगत आहे. हे युद्ध रंगत असताना पहिल्या चेंडूवर षटकार, पुढ्यातला चेंडू, दुसरा चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातोय. जोरदार अपील होतंय कॉट बिहाइंडचं आणि म्हणून पंच एकमेकांची सल्लामसलत करण्यासाठी जात आहेत. अर्थात या सामन्यासाठी तिसरे पंच अनमोल पवार मैदानावर जे आहे. क्या बात है, डॅनी आणि गफार विकेटवर आहे. चौथा बळी, बिग ब्लो, बिग ब्लो. वासिक शेखच्या खात्यावर चौथा बळी नोंदला जातोय. ओहो हो हो, थँक्यू डीजे. भुकेल्या वाघाला बाद केलेला आहे षटकार मारून. निराश होते भारत कदम. भारत कदमला 5 वर्षापूर्वी अगदी लिमिटेड बारामतीकर क्रिकेटर जाणत होते, पण या 5 वर्षामध्ये भारत कदमने जे नाव कमवलेलं आहे, आज मात्र एक षटकार मारून त्याला निराश व्हावं लागतंय. 30 तिसऱ्या षटकामध्ये 4 बाद 30. योगायोग बघा, चारीच्या चारी बळी वसिक शेखच्या नावावर. आणि वसिकने टाळ्या मिळवल्या, यातच सर्व काही आलं. बारामतीकरांचा चाहता खेळाडू बनतोय वसिक शेख. खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, डीप बॅटिंग लाईनअप आहे, डेप्थ फार मोठी आहे गोविंद युनायटेडकडे. आणि हलकंसं दडपण असतं होम ग्राउंडवर खेळताना एवढ्या बारामतीकरांसमोर, खास करून आपल्या संघ मालकासमोर. त्यामुळे गोविंद सरांचं सुद्धा हलकंसं प्रेशर गोविंद युनायटेड या खेळाडूंवर जाणवत असणार आहे. अर्थात ते फार प्रोफेशनल खेळाडू आहेत, त्यामुळे हे दडपण घेणार नाहीत, पण काही ना काही परिणाम होतोय. मैदानावर मात्र आल्हाददायक वातावरण दिसत आहे. सूर्याने हलकीशी उसंत घेतली. बळी क्रमांक 5. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ बॉलिंग बाय वासिक शेख. ओ हो हो हो, हाय व्होल्टेज ड्रामा ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम.
फाइनल इसे कहते हैं साहेब ट्रॉफी. याला म्हणतात अंतिम सामना, याला म्हणतात अंतिम चढाई आणि याला म्हणतात खरी लढत. वसिक शेख बारामतीकरांची मन जिंकतोय. वसिक शेखने एकट्याने अर्धा संघ तंबू मध्ये परत पाठवलेला आहे. वसिक शेखची गोलंदाजी बारामतीकरांना आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. क्या बात है बारामतीकर. आता हे पेटून उठलेले जखमी झालेले वाघ द्वेषाने ईर्षेने मैदानात उतरणार आहेत, कारण यांच्यामध्ये अजून बरेच हिरे बाकी आहेत खेळायला यायचे. त्यातला एक हिरा मैदानामध्ये आहे चेतन काळंगे, दुसरा हिरा मैदानामध्ये आलेला आहे संतोष लष्कर आणि या संघाचा तारणहार अजूनही तंबूमध्ये बाकी आहे, ज्याचं नाव आहे अक्षय तावरे. त्यामुळे अजूनही जरी 5 बळी गेलेले असले दरम्यान काळात सन्माननीय प्रमोद भाऊ आठवळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचे. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. आत्ताच्या 2 धावा या ठिकाणी येत आहेत संतोषच्या खात्यामध्ये. षटक संपते चौथं. 4 षटकांचा खेळ तिसरं 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकानंतर 5 बाद 32. अजूनही शुक्रिया मामा, थोड़ा सा आपको रोक रहा हूँ. ओके. पहली मर्तबा 5वां पर्व है साहेब चषक 2023. आज तक 4 पर्व तक राकेश भैया वाल्मीकि अकेले थे, लेकिन आज हम सफर आ गए इस मैदान में. यहाँ पर देखिए पूजा ताई धर्मपत्नी राकेश भैया वाल्मीकि, इनकी धर्मपत्नी इस मैदान के साथ में जुड़ते नजर आ रहे. आज से देखिए 5वें पर्व में एक नहीं है 2-2 हाथ यहाँ पर जुड़ते नजर आ रहे. शायद पूजा ताई आपका इस आपके मंच पे साहेब चषक 2023 में हम दिल की गहराई के साथ में आपका स्वागत करते हैं. और टू कॉमेंट बॉक्स. धन्यवाद सलीम भाई. पूजा बहिणी आपलं स्वागत आहे. महिला दिन आपण 8 मार्च रोजी साजरा केला आणि 4 पर्वामध्ये यायला जमलं नाही, परंतु 5व्या पर्वामध्ये आपल्या पतीनं जे आयोजन केलेलं आहे आणि आपल्या पतीचं नाव जे सर्वदूर झालेलं आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आज पूजा बहिणी आवर्जून या मैदानामध्ये उपस्थित आहेत. आपलं खूप खूप स्वागत. आपण जातोय 4थ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये संघनायकाच्या हातामध्ये चेंडू आहे. संतोष लष्कर, ज्याला बारामतीचा हार्दिक पांड्या ही उपाधी मिळालेली आहे आणि आज त्याला त्या लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागणार. त्याचा संघ संकटामध्ये आहे. संकटातून बाहेर कसं यायचं हे नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या चेतनला माहिती आहे आणि त्यामुळे त्यानं सिंगल घेतली. नॉन स्ट्राईकला गेला, पुन्हा चेतनकडं पुन्हा संतोषकडं स्ट्राईक द्यायचा त्याचा इरादा आहे, पण यावेळी तो सफल होत नाही. एकच धाव मिळतीये. हलकासा धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक पोहोचतोय 34वर. 34 for loss of 5 in the 4th over. चौथ्या षटकामध्ये अर्धा संघ गारद झालेला असताना 2 स्टार खेळाडू अजूनही मैदानामध्ये आणि सगळ्यांच्या नजरा अजूनही अक्षयकडे आहेत. अक्षय हा असा खेळाडू आहे. अक्षय या शब्दाचाच अर्थ असा आहे ज्याचा क्षय होत नाही, जो अखंडित आहे, जो निरंतर आहे. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल हिट. ब्युटिफुल हिट बाय चेतन काळंगे. संघाला अडचणीतून बाहेर कसं काढायचं हे ज्याला माहितीये तो महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध खेळाडू आहे ज्याचं नाव आहे चेतन काळंगे. आजवर अनेक खेळाडू घडवले, अनेक फलंदाज, अनेक गोलंदाज, कारण चेतन स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहे. इतकंच नाही तर त्याने कर्णधार घडवले. तो जेव्हा कॅप्टनशिप चेतनने सोडली तेव्हा काही काळ बाळाला पण तो कधी कधी टॉसला पाठवायचा. त्यानंतर आसिफला कर्णधार केलं, आता अक्षयला कर्णधार केलेलं आहे. आणि या सगळ्या खूबी असणारा चेतन या मॅच मध्ये काय करणार आपला अनुभव पणास लावतोय, कारण अंतिम सामना सुरू आहे, खास करून या मैदानावर सुरू आहे. त्यामुळे फार मोठ्या अपेक्षा चेतन आणि टीम कडून आहेत. बारामतीकर भले ज्याचा खेळ चांगला होणार त्याच्या बाजूने टाळ्या वाजवणार हे निश्चित ठरलेलं आहे. ही काळ्या दगडावरची रेस आहे, पण होम ग्राउंडवर आपलं प्रदर्शन बहारण्याची संधी आणि ही संधी सुरुवात फटका मारलेला आहे. हुक 4 रन. क्या बात है. ब्युटिफुल टायमिंग. चार वाजून 55 मिनिटं होत आहेत. षटक चालले चौथं.
आणि 40 मिनिटांची इनिंग आहे. थोडंसं वेळेकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे. या अगोदर फटका बसला होता सेमीफायनलमध्ये हमराजच्या संघाला. चौथं षटक सुरू आहे. धावफलक वेगाने वाढतोय. 2 चौकारांच्या मदतीनं 42 वर आपल्या संघाला पोहोचवतोय. चौथं षटक सुरू आहे. आणि बघा, गोलंदाजांमध्येच थोडीशी कमतरता जाणवत होती गोविंद युनायटेड संघामध्ये. 11च्या 11 फलंदाज त्यांच्याकडे होते आणि म्हणून त्यांनी 2 खेळाडू जे आयकॉन आणले ते गोलंदाज आणले. तिसरा चौकार चेतनच्या बॅटमधून निघतोय. सूझबूझ भरी बल्लेबाजी, अत्यंत समजूतदार खेळ. फलकावर 46 धावा होत आहेत. 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. अत्यंत सुंदर कमबॅक करतोय. चेक मामा. 11.5 धावांच्या सरेसरीने आगेकूच सुरू आहे. पुढची काही षटकं या मैदानावर काय घडणार आहे, कोणता संघ झेपावणार आहे साहेब चषकाच्या दिशेने, याचं रसभरीत वर्णन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गाजलेला आवाज माझे मित्र मराठीतून उत्तम समालोचन करणारे नरेश सर यांच्याकडे आपण जातोय. हमराज मृत्युंजयचा सापळा ठरतोय का गोविंद युनायटेड साठी? का या सापळ्यातून सही सलामत चेतनच्या मार्गदर्शनाखाली हा संघ बाहेर पडतोय? येणारा काळ ठरवणार आहे. धुमाधार संतोष चेतन मैदानावर आहे आणि आपण जातोय नरेश सरांकडे. चेंडू सोडून दिलेला आहे. 1 धाव इथे वाईडच्या माध्यमातून मिळणार आहे. मुत्सद्दी धोरणी लोकशाहीचा तारा, साहित्य संस्कृती क्रीडा राजकारणी घुमे सह्याद्री वारा. पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस, त्याचा औचित्य साधून राकेश भैया वाल्मिकी युवा मंचचं साहेब चषकाचं अत्यंत शानदार आयोजन. खरं तर पवार साहेबांना ज्यांचे मानसपुत्र म्हणून ओळखलं जातं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे उपपंतप्रधान माजी संरक्षण मंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण साहेबांना भावपूर्ण आदरांजली, विनम्र अभिवादन. इथे प्रेक्षकांना अभिवादन करताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सैनिक म्हणजे संतोष लष्कर. एक सैनिक हजारो सैनिकांचं रूप घेऊन एक लष्कर बनून येतो ना, त्यावेळेस तो किती भयंकर असतो, किती भयानक असतो, त्याची प्रचिती मैदानामध्ये दाखवताना संतोष लष्कर आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळतोय. धावफलकावरती आहेत 53 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर अत्यंत सुंदर फलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय. चेतन काळंगे, संतोष लष्कर यांच्याकडून आज वासिक शेखनं काय धुमाकूळ घातला. 5 फलंदाज, एक अर्धा संघ एकट्या वासिक शेखनं कापून काढला. याही परिस्थितीमध्ये लढाऊ बाणा आणि जिगर ठेवणारे 2 फलंदाज आहेत, ते म्हणजे संतोष लष्कर आणि दुसरा संयमाचा दुसरा अवतार अर्थातच चेतन काळंगे. मगाशी आम्ही गमतीनं असं म्हटलं होतं की परत एकदा संतोष लष्करचा ओहो यस स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषा पलीकडे दुसरा लागोपाठचा विस्फोटक फटका, षटकार. पाठच्या 2 षटकारांबरोबर धावफलक 59. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळपट्टी वैरीण नाहीये, मात्र परीक्षा पाहणारी ही खेळपट्टी आहे. इथे परीक्षा पाहिली, 5 फलंदाज कोसळले होते, पण ही खेळपट्टी अजून आखाडा नाहीये. फटक्यानं झऱ्याचं रूप घ्यावं असंही नाहीये, मात्र या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा संतोष लष्कर यस यस तिसरा लागोपाठचा हॅमर शॉट, हातोडा इथे टाकला. संतोष लष्करचा हातोडा काय भयानक असतो याचा अनुभव इथे गोलंदाज घेतोय.
नवनाथ आडवळे लागोपाठचा तिसरा षटकार. संतोष लष्कर हातोडा असा टाकतो ना की चेंडूचा कोथळा बाहेर काढतो. 3 षटकार लागोपाठ. काय कमालीची फलंदाजी. इथे मैदानामध्ये संतोष लष्कर कोण पुढे उभं राहून लढणारा तो सेनापती आहे. संतोष लष्कर आज त्यानं मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतल्या सौंदर्याचा आविष्कार इथे दाखवलेला आहे. या सौंदर्याला कुठेही गालबोट नाही. जिथे फटके मारले ना माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं तसे ते फटके गेलेले आहेत. धाव फलकाला झऱ्याचं रूप होतं. आता त्यानं नदीचं दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचं रूप आणलेलं आहे. 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. नवनाथ आडवळे बघतोय अवतार. प्रत्यक्षात क्रोधित असलेल्या जमदग्नीचा अवतार समोर आहे तो म्हणजे संतोष लष्कर. आज मात्र बारामतीकरांच्या पुढ्यात पंचपक्वान्नाची मेजवानी आहे. एका बाजूने वासिक शेखनं खुश करून टाकलं. बारामतीकरांनी भरपूर कौतुकाच्या टाळ्यांचा वर्षाव केला. आणि आता संतोष लष्कर खर तर त्यांचा खेळाडू आहे. त्यांच्या मातीतला खेळाडू आहे. आणि बारामतीच्या मातीच्या सुगंधाची न्यारीच बात आहे. जो सुगंध आज त्रिखंडामध्ये पोहोचतोय. पवार साहेबांच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, सुप्रियाताईंच्या माध्यमातून, रोहितदादांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रत्येक कुटुंबीय सदस्य घरातील सदस्यांच्या माध्यमातून आणि आज संतोष लष्कर, चेतन काळंगे या क्रिकेटवीरांच्या माध्यमातून. हो इथे सफल झाला. अचूक वेध घेतला यष्ट्यांचा. संतोष लष्कर होईल बाद. संतोष लष्करे बाद झाला असेल तर मैदानामध्ये अक्षय तावरे येतोय. चेक. दरम्यानच्या काळात या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सन्माननीय खानोटा सरपंच, गावचे सरपंच सन्माननीय मयूरजी शिरसट, त्यासोबत बारामती नगरीचे युवा उद्योजक सन्माननीय विठ्ठलजी गाडवे, त्यासोबत शिवराजचे अध्यक्ष सन्माननीय कालिदासजी पाटील, रोहित भाऊ कदम, हिरामानजी माने, सर्व अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं साहेब चषक 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अक्षय तावरे रात्री 2 वाजता बार्शी गाजवली. मला वाटते पहाटे 5-6च्या दरम्यान तो बारामतीत दाखल झाला असेल. झोप किती घेतली मला माहित नाही. आज दिवसभर इथे मैदानामध्ये खेळतोय आणि तितकाच सुंदर खेळतोय अक्षय तावरे. आज या खेळाडूनं महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. सुंदर फटका बॅटवरती येऊ दिला. बॉल बॅट पॅड एकत्र आणलं, सन्मान दिला, 1 धाव घेतली. शांतपणे खातं खोललेलं आहे. मात्र ही वादळापूर्वीची शांतता असते. एक वादळ आत्ताच थांबलेलं आहे आणि दुसरं वादळ लगेच मैदानामध्ये आलेलं आहे. अक्षय तावरे 66 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. राकेश भैया वाल्मिकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अत्यंत सुंदर आयोजन. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिस्तबद्ध आयोजनाची भेट बारामतीकरांना राकेश भैया वाल्मिकी यांनी दिलेली आहे. क्रिकेटला आयाम देणारी ही स्पर्धा आहे म्हणजे साहेब चषक 2023. यावर्षी त्यांच्याबरोबर ओंकारजी उघाडे तथा पोपटराव उघाडे, अक्षय तथा सोनूभैया कांबळे, मोईनभाई बागवान, सत्यजित देवकाते, मोहम्मदभाई शेख, नासिरभाई अन्सारी, यशजी बगाडे, प्रशांत पवार, अमोल घाडगेसर, मुबीनभाई बागवान, युवराजजी लोंढे, संदीपजी अल्लाट, प्रणित सोनवणे, मानवजी खुडे, गणेशजी शिंदे या सहकाऱ्यांची साथ आहे. असंख्य हात त्यांच्या मदतीला धावून आलेले आहे. त्याची प्रचिती आम्ही सकाळपासून मागच्या 10 दिवसांपासून घेतोय. महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू, विदर्भ मराठवाड्यातील संघ, कोकणातले संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. मुंबईचे संघ आलेले आहेत. खानदेशातले संघ इथे दाखल झाले. पश्चिम महाराष्ट्रातले 2 तगडे संघ फायनल खेळत आहेत.
ओहो अक्षय तावरे, अक्षय अक्षय आणि हा बारामतीकरांचा लाडका अक्षय. फलंदाजी, पहिला चेंडू शांतपणे खेळला, मात्र ती वादळापूर्वीची शांतता होती. आम्ही ज्या चक्रीवादळाची चर्चा करत होतो ते वादळ बघण्यास वाट बघावी लागली नाही. दुसऱ्या चेंडूवरती त्याची प्रचिती या भरलेल्या स्टेडियमला दिलेली आहे अक्षय तावरेनं. 72 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6वं मैदानामध्ये सुरू झालेले ओमकार गायकवाड हडपसरचा खेळाडू आहे. भन्नाट वेगवान गोलंदाजासाठी प्रसिद्ध संगणक लोकेश परदेश हा देखील तितकाच भयानक गोलंदाज आहे. वासिक शेख आज संघामध्ये. नवनाथ आडवळे तगडी बॉलिंग युनिट, मात्र अक्षयचा चेंडू उंच आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. काळजात धस्स झाला असेल प्रेक्षकांच्या. विपुल खैरे थोडासा मागे राहिला. 2 धावा अक्षय तावरेला मिळतील. धावफलकावरती असतील 74. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमण केलं होतं. सुरुवातीला वासिक शेखनं धमाल करून दिली होती, मात्र जशी वासिक शेखची 2 षटकं संपली त्याच्यानंतर धावा आणि धावाच. वाह, इथे परत एकदा मिस टाइम शॉट, खूप उंच आणि पुन्हा ड्रॉप होईल कॅच. परमेश्वराकडून वरदान प्राप्त झालेलं आहे अक्षय तावरेला. 2 जीवदाने इथे मिळत आहेत. आणि इथे मगाशीच मामांनी अक्षयचं वर्णन केलं होतं की अक्षय आहे ज्याला क्षय नाही, जो कधी नाश पावत नाही, जो कायम टिकून राहतो. त्रिखंडामध्ये त्याचं अस्तित्व कायम असतं, तो अक्षय आहे. आणि हा अक्षय तावरे बारामतीचं क्रिकेटच्या मैदानातलं अस्तित्व निश्चित कायम ठेवतोय. धावफलकावरती आहे धावा 76. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6वं सुरू आहे. ओंकार गायकवाड परत एकदा तयार. फील्ड सेटिंग फैलावलं, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. उजव्या बाहेर चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला, चेंडूला लॉफ्ट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. अशोक गायकवाड तिथे चेंडू अडवेल. 1 धाव अक्षय तावरेला इथे मिळेल. चेतन काळंगे मात्र शांत आहे. जग दरम्यान काळात गोजूबाईचे उपसरपंच सन्माननीय रमेशजी अट्टोळे यांचं नुकतंच या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आपलं साहेब चषक 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. ओर टू कमेंट बॉक्स. पुराण काळामध्ये भगवान श्रीकृष्णांना स्थितप्रज्ञ या नावानं ओळखलं जायचं. आणि मला वाटते क्रिकेटच्या मैदानामध्ये स्थितप्रज्ञ ही उपाधी जर कोणाला द्यायची असेल तर तो एकमात्र असेल चेतन काळंगे. शांत, नेहमी शांत. जग इकडचं तिकडं होईल, पण चेतन काळंगे कधी आपल्या ध्येयापासून ढळत नाही. परिस्थिती कोणती असू द्या, किती विपरीत असू द्या, मी चेतन काळंगेला त्या परिस्थितीवरती मात करताना बघितलंय. आज संपूर्ण दिवसभरामध्ये 91,500 लोकांनी युट्यूब वरून सामन्याचा आस्वाद घेतलाय. वाह, ओहो हो हो हो, इथे पाहायचंय पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, पुन्हा नो मॅन्स लँड. आज काहीतरी बिनसलंय. पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट आला होता षटकार, पण त्यानंतर फटक्यांचं टायमिंग चुकतंय. याला कारणही असणार आहे निश्चित. त्या गोष्टीचीच आम्ही चर्चा करत होतो. रोज रोज क्रिकेट खेळतात हे खेळाडू. रोज 100, 200, 300 किलोमीटरचा प्रवास करतात. रात्रीचं खेळतात, दिवसा खेळतात. आणि असं असताना फिटनेस, आहार, पुरेशी झोप या सगळ्या गोष्टींवरती मात करून खेळणं निश्चित अवघड आहे. मला या खेळाडूंचं भरपूर कौतुक वाटतं. धावफलकावरती 79. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. राकेश भैया वाल्मिकी यांच्या संकल्पनेतून साकारलेला साहेब चषक, साहेबांसारखं हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व बारामतीला लाभलेलं आहे. आज त्यांच्या दूरदृष्टीतून चेक. दरम्यानच्या काळात सरडे गावचे युवा नेतृत्व आणि बारामतीचे सावकार म्हणून फेमस असलेले सन्माननीय विजयजी मोठे यांचं नुकतंच व्यासपीठावर शुभागमन झालेलं. आपलं देखील साहेब चषक 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चित साहेबांच्याच व्यक्तिमत्वाला साजेची स्पर्धा होणं आवश्यक होतं आणि ते शिवधनुष्य राकेश भैया वाल्मिकी यांनी उचललेलं आहे.
अतिशय सुंदर स्पर्धा आपल्या समोर साकारलेली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून बारामतीच्या जनमानसामध्ये रुजलेलं हे युवा नेतृत्व राकेश भैया वाल्मिकी. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन डाऊन दी बॉल. तिथे अमोल घोडेकर, किरण बेरड मला वाटते 7 फलंदाज बाद झालेले आहेत, तरी सुद्धा परत एकदा फलंदाजच आतमध्ये येत आहेत. किती खोलवर बॅटिंग लाईन आहे. खर तर थिंक टँक टेनिस क्रिकेटमध्ये जर थिंक टँक प्रभावीपणे कोणती टीम वापरत असेल तर ती आहे बारामती, अर्थात या मैदानावरील गोविंद युनायटेड उमरगा संघ. टीमचं सिलेक्शन अत्यंत प्रॉपर असतं. खेळपट्टी काय साथ देते त्यानुसार गोलंदाज संघामध्ये आयकॉन निवडताना देखील त्यांनी या गोष्टी पुढे ठेवलेल्या आहेत. या गोष्टी इतर खेळाडूंनी शिकण्यासारख्या आहेत. आज बारामती संघ एका तालुका वाईज गटातून पुढे आलेला संघ आहे, मात्र खुल्या गटाच्या संघासमोर लढत देतोय. अनेक मातब्बरांना चित केलेला आहे या परिस्थितीमध्ये. कारण परिस्थितीवरती त्यांनी मात का मिळवली तर या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये प्लॅनचा खूप मोठा वाटा आहे. भूषण गोळे स्ट्राईक एंड वरती. इथे खोलवर टाकलेला हा चेंडू ड्राईव्ह केला लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव तिथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. धावफलकावरती आहे धावा, 80 धावा. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथ हडवळे. या अगोदरच्या षटकामध्ये तो थोडासा महागडा ठरला होता, असं असताना देखील संघनायकाने पुन्हा त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. त्याची योग्यता माहित आहे संघनायक लोकेश परदेशीला. यष्टनच्या पाठीमाग अगदी चिटकून ऋषी. ओहो वाह, सुंदर फटका. ही खासियत आहे चेतन काळंगेची आणि तिथे मिळत आहे 4 धावा. गॅप कसा काढायचा, दरी कशी धुंडाळून काढायची हे फक्त चेतन काळंगे जाणू शकतो. अत्यंत सुंदर, अत्यंत नजाकतदार चौकार. आम्ही गमतीनं मगाशी म्हणालो होतो की मनुष्याची गणना ही गरम रक्ताच्या प्राण्यांमध्ये होते, मात्र परमेश्वराने खास डिझाईन करून थंड रक्ताचा प्राणी बनवलेला आहे, मानव बनवलेला आहे, तो म्हणजे चेतन काळंगे. ओहो हो, इथे पाहायचंय. शॉट त्याला खेळायचा होता रिव्हर्स, मात्र त्याने कसा बदलला तो फटका, यष्टिरक्षकाला देखील संभ्रमात टाकलं. इथे चेंडू अचानक फ्लाइंग स्लिपच्या मधून जातो सीमारेषेच्या बाहेर आणि 22 जरी असेल तरी 4 मिळतात. बॅटला लागला नाही तरी 4 मिळतात, मात्र इथे बॅटला स्पर्श करतोय चेंडू. धावफलकावरती आपण बघू शकतो 85 धावा. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अनिकेत भाऊ मोहिते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. त्यासोबत सन्माननीय बंटी भैया जगताप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. जिंक्य भाऊ कुकाशेठ सरोदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. 86 धावा. नवनाथ हडवळेसाठी चेंडू आकाशामध्ये, तिथे ओमकार आणि टिपला झेल. चेतन काळंगे बाद. बाबाशेठ पवार यांचं आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. मॅच स्पीडअप करा. चेतन काळंगे इथे बाद होतोय. अडचणीत असताना तो उभा राहिला. संयमानं काही चांगले चेंडू त्याने खेळून काढले. जिथे आवश्यकता होतं तिथे मोठे फटके देखील दाखवले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आल्यानंतरच तो बाद झालेला आहे. या ठिकाणी बारामती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी राजेंद्र नाना सोनवणे यांचे आगमन झाले. आपलं स्वागत आहे नाना, स्टेजवर या. त्याचबरोबर दैनिक लोकमतचे वार्ताहर अमोल यादव यांचंही आगमन झालंय. आपलंही स्वागत आहे. आपण बघू शकतो अद्याप पावे तो 93,000
प्रेक्षकांनी YouTube वरून या स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे. आज प्रचंड गर्दीचा महापूर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वरती आपण बघतो आहोत. निमित्त आहे साहेब चषक. 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आलेली आहे. 4 पर्वांची यशस्वी सांगता आणि आता 5व्या पर्वाच्या समारोपाकडे आपण आलेलो आहे. 10 दिवस क्रिकेटचा महोत्सव आपण अनुभवला आणि आज त्याची कडी आपल्याला बघायला मिळेल. उत्साह चरणसीमेवरती शेवटचं षटक, 8वं षटक, गोलंदाज राजू पाटे. डेथ ओव्हर मध्ये राजू पाटील आणलं जात आहे. समोर फलंदाज भूषण गोळे, नॉन स्ट्राईक एंडला ऋषी शिंदे. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. काल रात्री बार्शी मध्ये धमाल फलंदाजी केली इथे भूषण गोळेनं. ताबडतोड असे षटकार ठोकले. आज अखेरच्या षटकामध्ये निश्चित तशीच अपेक्षा आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. वाईड साठी हा रेफरल इथे मागितला जाणार आहे. ज्या गोष्टीची आपण निश्चित प्रकारे चर्चा करत असतो, कारण एखादं काम सलग 5 वर्ष किंवा तिथून पुढे उभं करणं हे सोपं काम नसतं. अनेक स्पर्धा आम्ही बघतो महाराष्ट्रामध्ये होतात, 1 वर्षानंतर पुढच्या वर्षी बंद होतात. पण राकेश भैया वाल्मिकी यांचं एक वैशिष्ट्य आहे. एक वाईड चेंडू आहे. वाईड चेंडूची घोषणा की एक काम सुरू केलं तर ते अव्याहतपणे चिरंतन टिकलं पाहिजे आणि त्यासाठीच ते स्पर्धेमध्ये थोडा बदल करत गेलेले आहेत. यावर्षी तुम्ही बघत असाल एकदम प्रोफेशनल डिझाईन्स आहे. मैदानाला चांगल्या प्रकारे त्यांनी सजवलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने थोडासा वेगळा बदल केला. गेल्या वर्षी आपण सगळी तालुका वाईज बघितली होती. यावर्षी खुल्या गटाला देखील सहभागी केलं. गाववाईज संघ देखील आणले. सगळ्यांना खेळायला संधी दिली. 32 संघांचा सहभाग. निश्चित पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं आयोजन. वाह वाह, सुंदर कॅच आणि वासिक इज देअर. भूषण गोळे बाद. धक्का बसेल. 9वा. या स्पर्धेला प्रथम पारितोषिक 3 लाख रुपयांचे ज्यांनी दिलेले आहे ते विजय मामा चोरमले, अफरोजभाई कुरेशी. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 1.5 लाख रुपयांचे ज्यांनी दिलेले आहे ते चेतन शेठ आठवडे, अमोल शेठ येवले. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक ज्यांनी दिलेले आहे ते योगेश भैया झगडे 50,000चं. चौथं पारितोषिक 50,000चं अभिजित काळे, शंकर पाटील यांनी दिलेलं आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांसोबतच मॅन ऑफ द सिरीज जगन्नाथ तात्या चिंचकर यांच्याकडून 21,000, राजूभाई तांबोळी यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी 11,000 आणि बेस्ट बॉलरसाठी अनिल शेठ भापकर यांच्याकडून 11,000. तथा जे चषक आपल्याला सगळे मिळत आहेत ते सुमित मोरे यांनी दिलेले आहेत. बुद्धवासी निखिल तथा गुड्डू मोरे यांच्या स्मरणार्थ. तसेच तुळशीदास मोरे आणि सुमित मोरे यांनी हे चषक दिलेले आहेत. सगळ्या बक्षीसदात्यांचे विशेष धन्यवाद. शेवटची जोडी मोईन बागवान, ऋषी शिंदे मैदानामध्ये आणि बाहेरची कट घेत. मोईन बागवान एक चांगला फलंदाज देखील आहे. मी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मोईन 16-17 साली बघितलेला आहे की तो चांगली फलंदाजी देखील करायचा. अलीकडे मात्र नियमित गोलंदाज म्हणून, पहिलं षटक टाकणारा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून त्याने ख्याती मिळवलेली आहे. ऋषी शिंदे त्याच्या सोबतीला. शेवटचं षटक मैदानामध्ये 88 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजू पाटे इथे कंबर कसतोय, तर इथे ऋषी शिंदे देखील शेवटच्या चेंडू पर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 88 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्कोर निश्चित धावफलकावरती मजबूत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर. ओ हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, वंडरफुल, हाऊ वंडरफुल. बेस्ट कॅच ऑफ टूर्नामेंट. लावणार. दी बेस्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट. वाव, ऋषी दादा जोरी. विशेष म्हणजे हा किती चपळ माणूस आहे आपण बघू शकतो. भारदस्त शरीर आणि असं असताना देखील चेंडूवरती घेतलेली झेप निव्वळ कौतुकास्पद. नरेश सर, जी अपयशी माणसं कारण देतात त्या कारणांवरचा इलाज आहे ऋषिकेश. कारण बरेच जण कारण देतात माझं वजन थोडं आणखी कमी असते तर मी असं केलं असतं तसं केलं असतं. ऋषिकेशकडे बघितलं तर तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला. सगळ्यात चपळ माणूस म्हणजे ऋषिकेश. निश्चित तुम्ही चांगला रेफरन्स दिला. एक किस्सा मला आठवला. मी एकच मिनिटात तो संपवणार आहे. इंझमाम उलकणे 2003च्या वर्ल्ड कप साठी 19 किलो वजन कमी केलं आणि इंझमाम म्हणतो की त्या वर्ल्ड कप मध्ये मी धावा सुद्धा 19च केल्या. परत आयुष्यात वजन कमी करायचा प्रयत्न केला नाही. इथे वजन
तुमच्या कामगिरीस बाधा आणू शकत नाही आणि तेच दाखवून दिले ऋषीदादा जोरे यांनी. चलो ताबडतोब क्षेत्ररक्षण लागेल. सलामीची जोडी तयार ठेवा. अक्षय ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. एक डाव इथे संपलेला आहे आणि संपल्याबरोबरच अत्यंत सुंदर धाव फलकावरती आहेत. सर्व गडी बाद 88. विजयासाठी एकूण 90 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा राकेश भैया वाल्मिकी त्यांची टीम त्यांना मनापासून धन्यवाद देऊ. अर्थात राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराई बारामती केवळ दहीहंडी गोविंदा पथकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातील विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी घेत नेतृत्व करणारं हे युवा नेतृत्व आहे. त्याचबरोबर रंजल्या गांजल्यांसाठी अडचणीमध्ये धावून जाणारे युवा नेते म्हणजेच राकेश भैया वाल्मिकी आज टेनिस क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त शिस्तीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांसाठी एक नवा आयाम त्यांनी निर्माण केलेला आहे. चला 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 क्षेत्ररक्षण लावा. मॅच स्पीडअप करा. मॅच स्पीडअप करा. त्यांच्या प्रख्यात कार्याला शरीर निश्चित प्रकारे सौष्ठवपटू, आम्ही शुभेच्छा देतो. उत्कृष्ट बॉडी बिल्डर बबलू शेख यांचं आगमन झालेलं आहे. बबलूजी आपलं स्वागत आहे. माईकला आवाज द्या जरा. पब्लिक वाढल्यामुळे आवाज कमी पडतोय. माईकला आवाज वाढवा. अक्षय क्षेत्ररक्षण लावा. चेतन प्लीज. चेतन प्लीज प्लीज. नाऊ टाइम इज 5:25 आणि आपल्याला 40 मिनिटं इनिंगला लागणार आहेत. त्यामुळे मॅच संपायला 6:15 होतील. मी आमच्या सगळ्या बक्षीस दात्यांचं विशेष कौतुक करतो. धन्यवाद देतो. आमचे चारही बक्षीस दाते ज्यांनी इतक्या मोठ्या रकमेचं बक्षीस आम्हाला दिलेलं आहे ते विजय मामा चोरमले, अफरोजभाई कुरेशी 3 लाख रुपये दिले. चेतन शेठ आठवडे, अमोल शेठ येवले आपण 1.5 लाख रुपयांचं बक्षीस आम्हाला दिलं. योगेश भैया झगडे आपण 50,000 रुपये. अभिजित काळे, शंकर पाटील आपण 50,000 रुपये. जगन्नाथ तात्या चिंचकर आपण 21,000 रुपये. राजूभाई तांबोळे आपण 11,000 रुपये. अनिल शेठ भापकर आपण 11,000 रुपये. आणि आम्हाला ट्रॉफी ज्यांनी दिल्या त्या सुमित मोरे आणि तुळशीदास मोरे. सगळ्या बक्षीसदात्यांचे विशेष धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळं आपण ही बक्षिसं दिली ते प्लीज यूट्यूबची वायर तिथं आहे लाईव्हची डीजेच्या शेजारी. तर जे बसलेले जे प्लीज कॉपरेट करा. प्लीज कॉपरेट करा. बोर्डा शेजारी बसलेले राकेश भैया वाल्मिकी, सोनू भैया कांबळे, पोपट उगाडे, मोहीन बागवान, सत्यजित, मोहम्मद आणि त्यांची सगळी टीम, त्या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक देखणी स्पर्धा सातत्यानं 5 वर्ष फक्त शिस्तीमुळे सक्सेस झालेली आहे. ओनली वन अँड ओनली द रिझन बिहाइंड दिस कॉम्पिटिशन डिसिप्लिन. डिसिप्लिन इज द बेस ऑफ क्रिकेट. डिसिप्लिन इज द बेस ऑफ एव्हरी स्पोर्ट. कुठलाही खेळ बघा त्याच्यामध्ये शिस्त महत्त्वाची आहे आणि जिथं शिस्त असते तिथंच स्पर्धा बहरते. हे दाखवून दिलेलं आहे साहेब चषकानं. त्यामुळे राकेश भैयाचं कौतुक करावं तितकं कमी, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमी. आपण जातोय आता हिंदीचं समालोचन ऐकण्यासाठी सलीम भाईकडे. दुसरी इनिंगचा खेळ सुरू होतोय. शुक्रिया. चलिए मैदान तरफ स्वागत है आप सभी तमाम दर्शकों का साहेब चषक 2023 में. पहली गेंद और पहली गेंद के साथ में वासिक शेख ने अपना अकाउंट ओपन कर लिया है इस बारामती के ऐतिहासिक मैदान में. भारत रत्न डॉक्टर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्टेडियम में 5वां पर्व है. हर साल आता है, हर साल दिलों को लुभाता है. ऐसा क्षण, ऐसा मुहावरा जिसका नाम है साहेब चषक 2023. दिल की धड़कन बढ़ती है, सांसों को बिल्कुल देखिए थोड़ा सा जोर लगता है क्योंकि वजह देखिए तो साहेब चषक 2023 है. स्विचेड विपुल कह रहे इस समय पॉइंट में देखिए खिलाड़ी वहां पर बिल्कुल मुस्तैद है जहां पर भारत कदम, क्योंकि ये कदम ताल करने वाला खिलाड़ी है. 2 गेंदों पे 2 रन आए हैं. 88 रन लगे बोर्ड के ऊपर. 10 विकेटें. वासिक से गेंदबाजी में कमाल किया है, बल्लेबाजी में धमाल दिखाने के लिए मैदान में आए हैं. बार बार आते हैं, इस बारामती को दर्शकों को लुभाते हैं. ऐसी खासियत है वासिक शेख की. तगड़े ऊंचे पूरे. अगर देखिए हड़पसर पुणे टेनिस क्रिकेट में इनका बहुत बड़ा नाम है, लेकिन सामने रफ्तार का दूसरा नाम मोइन बागवान. और ये देखिए जस्ट प्लिक किया है यहाँ पर ऑन साइड के क्षेत्र में और हल्के हाथों से खेला जहां पर सौरभ दड़वी.
मिड ऑन से अगर देखिए थोड़ा सा वाइड जाके डीप मिड विकेट के क्षेत्र में गए, फील्ड किया, सिंगल लेते रहे, एक धीमी 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 रफ्तार से आगे बढ़ रहे हैं, क्योंकि जानते हैं सामने गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती है, गोविंद बोकले जी इनकी टीम। और दूसरी तरफ अगर बात करेंगे श्री अनंत भाऊ कदम हमराज मुर्तुजा क्रिकेट क्लब ओपन की ये टीम, सामने मोइन बनाम विपुल खैरे। Switch it और रंजीत पाटिल डाउन दी बॉल, विपुल खैरे बैक टू दी पवेलियन, मोइन बागवान को मिल गई सफलता। माळेगावमध्ये कुस्तीचं मैदान आयोजित करणारे युवा नेते सन्माननीय पैलवान अमर भैया विटकर यांचं आगमन झालंय, आपलं स्वागत आहे। पहले मैच में पहले सेमीफाइनल में वासिक जो गोल्डन डक के शिकार बने, उस समय विपुल खैरे की बल्लेबाजी चली, लेकिन अब देखिए वासिक से कभी भी मैदान में जुटे हैं और राजू पाटे पिछले मैच के हीरो, मैन ऑफ द मैच से दावेदार बन चुके थे राजू पाटे। अब मैदान में वो धीमे धीमे रफ्तार से मैदान में जा रहे हैं। एक हर एक के लिए कहते हो, अक्सर कहते हैं सर जी कि जिंदगी हो या क्रिकेट का मैदान हो, मौका बस आपको एक बार मिलता है, उस मौके के ऊपर आपको बुनाना पड़ता है, तकदीर के लकीरों के साथ में आपको चलना पड़ता है। और लोग इसीलिए कहते हैं ना, दावेदार बनते नजर आते हैं, इसीलिए कहते हैं कि कोशिश करने वालों की कभी हार होती नहीं है, कोशिश करते रहिए। इसी तरह से जिंदगी में कहते हैं ना, आपके हर सुख में आपके हर दुख में बिल्कुल दावेदार बनते हैं, उसी तरह से साहिब चषक इस साल का क्या नया चैंपियन मिलेगा, या 2 बार इस टूर्नामेंट में जीतने वाली ये टीम गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती क्या ये चैंपियन बनेंगे। सबसे बड़ी बात बताऊं कि मोइन बागवान वॉरियर्स बारामती से खेले, वहां पर जीते, यंगर्स बारामती से खेले, वहां पर जीते, अब दूसरा साल प्रतिनिधित्व कर रहे इस टीम का, क्या थर्ड इनकी हैट्रिक बनेगी। सामने राजू पाटे बनाम मोइन बागवान। यहां से देखिए बल्ले के साथ में बीट किया है, बिल्कुल आमंत्रित किया था बड़ा शॉट खेलने के लिए, और स्विंग और मिस की कहानी है। अलग अगर देखेंगे तो वॉरियर्स मेरे हिसाब से 3 हो चुके हैं, नातेपुते के अंदर से भी खेले हैं अमीर भाई तांबोली इनकी टीम में से, शायद 4थी मरतबा, शायद 5वां पर्व है, 4थी मरतबा क्या चैंपियन बनेंगे, इसके ऊपर नजर रहेगी। क्या बढ़िया गेंदबाजी की है, एक तगड़ी टीम के सामने रोकने का काम कर रहे हैं, 3 रन 1 विकेट के नुकसान पे। ये शायद यहाँ से देखिए बात करेंगे राजू पाटे, थोड़े से बातचीत करते हुए, डिस्कशन करते हुए यहाँ से थर्ड अंपायर की तरफ जाएंगे, जहां पर अनमोल पवार सर है। अनमोल पवार सर है, बारामती के दर्शक देखिए, चारों गैलरीज आप देखेंगे काफी दूर से आए हैं, कोई पुणे से आया है, कोई इंदापुर से आया है, कोई फलटन से आया है, कोई दहीवड़ी से आया है, कोई सोलापुर से आया है, और पश्चिम महाराष्ट्र के तरह तरह से लोग आए हैं। इसकी वजह देखिए तो राकेश भैया वाल्मीकि इनके ऊपर प्यार करने वाले हजारों हाथ आए हैं। यहाँ से अगर देखिए साहिब चषक के ऊपर प्यार करने वाले दमदार, ये टूर्नामेंट के दमदार लोग आप मैदान में, आप लोगों की वजह से ये टूर्नामेंट और सक्सेस होती है। बेहतर काम किया है राकेश भैया वाल्मीकि, ओंकार पोपट वस्त्र उगाड़े, और फिलहाल ये अंपायर कह रहे हैं ये गेंद दोबारा डाल लीजिए, मिस्टर एक्साज है। वाइट बॉल यहाँ पर करार दी जा रही है, और शायद इस रन के साथ में कारवा आगे बढ़ेगा, 4 रन। मुकाबला काफी इंटरेस्टिंग होगा, दिलचस्प मुकाबला रहेगा। उसके साथ में अगर देखिए अक्षय, सोनू भैया कांबळे, मोइन बागवान, सत्यजीत निहाल देवकाते, मोहम्मद शेख, नासिर अंसारी, यश बगाड़े, प्रशांत पवार, अमोल घाड़गेसर, मुबीन बागवान, युवराज लोंडे, संदीप अलाट, प्रणीत सोनोने, मानव खुड़े, गणेश शिंदे, इन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है। ये शॉट तगड़ा खेला है, लेकिन खिलाड़ी वहां पर डाउन दी बॉल है, ओ पुट डाउन। ये बहुत बड़ी गलती हो सकती है सौरभ दलवी, क्या छोड़ा आपने ये मैच, छोड़ा क्या छूटा, दिल टूटा है बारामती के दर्शकों का, और बिल्कुल दिखाई दे रहा है क्योंकि कैचेस विन मैचेस। फंसाया था जाल में मोइन बागवान ने, लेकिन शायद सौरभ दलवी थोड़ा सा हाथ जल्दी बंद हुआ, और फिलहाल देखिए राजू पाटे की लाइफ लाइन मिली, और बिल्कुल इनकी पारी आगे बढ़ती नजर आ रही है। बोर्ड के ऊपर देखे तो रन जहां पर बात करेंगे 5 रन 1 विकेट के नुकसान पे, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, आज संघर्ष करने पे विवश कर रहे हैं, क्योंकि इंटरव्यू के बीच में राजू पाटे ने कहा था गोविंद यूनाइटेड यंगर्स एक तगड़ी टीम है, घर के मैदान में खेल रहे, इनके सामने खेलना इतना आसान नहीं है।
बार बार प्रभावित करते इस टफ विकेट के साथ में। क्या आज रिकॉर्ड बनेगा? क्या इस गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती को पराजित करके हमराज मुर्तुजे कोथरूड टीम चैंपियन बनेगी इस नगरी की? इसके ऊपर देखने वाली बात है। गेंदबाजी में भूषण गोले, मैन फॉर्म 7 तारे के गेंदबाज आ चुके हैं गेंदबाजी मार पे, लेकिन सामने एक घायल शेर नजर आते हैं राजू पाटे। क्योंकि देखिए कैच छूटना तो घायल बन गया विनायक जी। घायल शेर की कहते हैं ना, उसकी सांस से उसकी दहाड़ से ज्यादा खूंखार होती है। क्या यहाँ पर काम करेंगे भूषण गोले बनाम राजू पाटे? तगड़ा मुकाबला। ये शॉट तगड़ा है, कवर के ऊपर से क्रैकिंग शॉट। इसीलिए कहते हैं ना कैचेस नहीं छोड़ने का, कैचेस छोड़ने का तो पिटाई देखने का। 4 रन। या राकेश भैया वाल्मिकी युवा मंचचे मार्गदर्शक नजीर बाबा मुलानी यांचे आगमन या ठिकाणी होत आहे। नजीर बाबा मुलानी, आपलं स्वागत आहे। ओवर टू यहाँ सलीम भाई। क्या जबरदस्त स्वागत किया है नजीर बाबा मुलानी इनका चौके के साथ में राजू पाटे ने। जब जब आते हैं अतिथि मान्यवर मंच पे, उनका स्वागत करना राजू पाटे ने ठेका ही ले रखा है साहेब चषक में। बिल्कुल 9 रन शुरुआत की है चौके के साथ में इस ओवर की। इस समय देखिए डाउन दी लेग, इस बार मिस्टर एक्स्ट्राज धीरे धीरे देखिए वक्त बदलते देर नहीं लगती। 9 पे थे, 10 पे पहुंचे। क्या बढ़िया ओवर डाला था मोइन बागवान ने। लेकिन इस टूर्नामेंट की बात करेंगे तो टूर्नामेंट सक्सेस करने के लिए वो दानशूर बख्शीदाते होते हैं, जिनकी वजह से 3 लाख रुपए इनाम जिनके माध्यम से मिला है। सन्माननीय श्री विजय मामा चोरमले, सरपंच बड़पुड़ी ग्राम पंचायत इंदापुर, श्री अफरोज भाई कुरैशी नटराज मटन शॉप, इनके माध्यम से 3 लाख रुपए का इनाम मिला है। दूसरा इनाम राशि की अगर बात करें 1.5 लाख श्री चेतन शेठ आटोले, ग्राम पंचायत मेंबर सावल बारामती, और श्री अमोल सेठ एवले उद्योजक बारामती, इनके माध्यम से तीसरा इनाम राशि 50,000 रुपए। भूषण तैयार होते हुए, लेकिन तीसरा इनाम अगर देखिए 50,000 रुपए श्री अभिजीत काळे मेंबर माजी नगर सेवक अध्यक्ष अजितदादा युवा शक्ति महाराष्ट्र प्रदेश, श्री शंकर पाटिल उद्योजक, इनके माध्यम से 50,000 रुपए। और चौथा इनाम 50,000 श्री योगेश भैया झगड़े गैरेज बारामती, इनके माध्यम से 50,000 रुपए। बेस्ट बैटर 11,000 रुपए श्री राजू भाई तांबुली। ये शॉट फिर से बात पटकी हुई गेंद थी, बहुत तेजी के साथ में ट्रेवल होती है। सौरभ दलवी वहां पर नजर आ रहे हैं। वाह, एफर्ट काफी खूबसूरत था, खुद गिरे लेकिन वो गेंद को रोका है। इस बार एफर्ट अच्छा है, उस नजर आ रहा है। और शायद वहां पर राहुल सातव नजर आ रहे हैं। आपके जो राहुल सातव है वागोली के स्टार खिलाड़ी, 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए 2 रनों के साथ में कारवा आगे बढ़ रहा है। 12 रन लगे बोर्ड के ऊपर। राजू भाई तांबोली 11,000 रुपए, रईस मेन फैशन, इनके माध्यम से। और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अनिल सेठ भापकर उद्योजक बारामती, इनके माध्यम से। और मैन ऑफ द सीरीज 21,000 रुपए कैलाशवासी जिजाई चिंचकर, इनके यादों में श्री जगन्नाथ तात्या चिंचकर, इनके माध्यम से 21,000 रुपए। राजू पाटे बनाम भूषण गोले। ये शॉट तगड़ा है, राजू पाटे का बल्ला, माशाल्लाह। 6 रन। प्लॉट जहां पर सुमित मोरे है, वहां पर डिपॉजिट करते हैं गेंद, जिनका नाम है राजू पाटे। बार बार गेंदें डिपॉजिट की है, 10-12 गेंदें मेरे हिसाब से सुमित मोरे के घर में जाके गिरी है। लेकिन इस छक्के के साथ में भेज दिया ना सुमित मोरे के घर वालों ने। 18 पे 1 राजू पाटे, क्या छूटा था उसके बाद में। 1 चौका 1 छक्का। और सारे ट्रॉफी देख रहे हैं आप, चमचमाती ट्रॉफीज। बुद्धवासी निखिल गुड्डू मोरे, इनके यादों में पिछले साल इस टूर्नामेंट के साथ में जुड़े थे। और बिल्कुल देखिए आला मकाम उनको मिले, और बिल्कुल जन्नतुल फिरदौस उनकी जगह नसीब हो। सौजन्य सुमित पिल्लू मोरे, इनके माध्यम से ये ट्रॉफीज है। चले मैदान पर रुक करते हैं, जहां पर 18 पे 1.3 के साथ में करेक्ट रन रेट की बात करेंगे 12 से, और रिक्वायर्ड रन रेट 10.14 से। क्या मुकाबला, क्या मंजर, क्या दर्शक। साहेब चषक 2023 आप देख रहे। एक और बात इसमें फंसाया सौरभ दलवी, इस समय फिर से एक बार ऊपर है, और खिलाड़ी सौरभ पकड़ा कैच। राजू पाटे बैक टू द पवेलियन।
ये तो राजू पाटिल चले बैक टू द पवेलियन। 18 पे 1 थे, 18 पे 2 विकेट नुकसान पे। दूसरा ओवर प्रगति पे, एक तरफ शोर है, दूसरी तरफ शगब है, एक तरफ तैयारी है, दूसरी तरफ उड़ान है, एक तरफ मंजिल है, दूसरी तरफ मुकद्दम साहिब चषक है। मुकाबला बेहतर। और आज के दिन में देखिए डीजे सक्षम प्रो, डीजे गणेश, क्या काम इनके माध्यम से किया है। बिल्कुल देखिए साहिब चषक में जब जब आते हैं डीजे सक्षम प्रो है ना, और कमाल का काम किया है। बेहतर आवाज, क्या जबरदस्त क्लियरिटी के साथ में ये काम करते हैं डीजे सक्षम प्रो। आपका बड़ा रोल है। टेनिस क्रिकेट डॉट इन की पूरी टीम, संतोष जी नानेकर इनकी टीम, शाहरुख हो, फिर विनायक हो, और जितेंद्र कदम हो, संदेश पिलानी हो, और श्रेयस हो, और ये इनका भी बड़ा योगदान है। और स्कोरर का काम सुमित मोरे कर रहे हैं। पहले दिन अगर देखिए कॉमेंट्री बॉक्स में गोपी जादव, मैन फ्रॉम रत्नागिरी, और दूसरे कॉमेंटेटर अमर यादव पुरंदर, और दूसरी तरफ अगर देखिए वहाँ से फिर वॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी जी जुड़े थे, और उसके बाद में देखिए आवाजों के जादूगर नरेश धूमी जी हमारे साथ में जुड़े हैं, और बारामती की गर्व है ज्ञानेश्वर मामा जगताप। एक मीठी आवाज बिल्कुल हमने सुना है। और अब देखिए 18 पे 2 अशोक दादा गायकवाड़, 97 97,000 लोगों ने ये मुकाबला अब देखा है। अब तक शायद 1 लाख से आगे देखेंगे। ये बड़ी उपलब्धि रहेंगी, और बिल्कुल थोड़ी 1-2 ओवर में 1 लाख क्रॉस करते नजर आएंगे। साहिब चषक, जहां सपने सच होते हैं वो है साहिब चषक। अशोक दादा गायकवाड़, क्या दादा की दादागिरी चलेगी, या भूषण गोले की वो तेज रफ्तार वाली कहानी बनेगी? क्योंकि एक तरफ रफ्तार है, दूसरी तरफ बल्ला जवाब देता है। ऐसा क्षण मैदान में है। क्रिकेट में हारता वो है जो लड़ता नहीं है। लड़ना चाहिए, क्योंकि कहते हैं ना जनाब, भूषण, ओह क्या जबरदस्त गेंद थी। ओह पलटवार। शायद दोनों के बीच में अब जंग छिड़ चुकी है, क्योंकि एक तरफ दादा गायकवाड़, दूसरी तरफ भूषण गोले। 18 रन लगे बोर्ड के ऊपर। दोनों, एक तरफ सातारा, दूसरी तरफ पुणे। लेकिन मैदान ये बारामती का इतिहास, ऐतिहासिक मैदान, भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम बारामती के ऐतिहासिक लम्हे इस मैदान के साथ में जुड़ी है। क्या बेहतर आयोजन। राकेश भैया वाल्मीकि बार बार आयोजन करते हैं, लेकिन आज इस मंच के साथ में पहली मर्तबा साहिब चषक की वो सक्सेस की सारी मंजिलें देखने के लिए उनकी धर्मपत्नी पूजा ताई भी मुकाबला देखने के लिए आके बैठी है। ये बड़ी उपलब्धि है। ये शॉट उम्दा है, अपर कट, 2003 की यादें। आधा गायकवाड़, बिल्कुल शॉट उम्दा था, लेकिन ग्रास की वजह से गेंद वहां से नजर नहीं आई। ऐसा ही शॉट था शोएब अख्तर के सामने। सचिन रमेश तेंदुलकर ने वो शॉट खेला था। 2003 की यादें। फिलहाल देखिए 2 रनों के साथ में 2 की कहानी खत्म। 2 के चलते चलते 20 रन लगे बोर्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पे आने वाले अभी भी रन, गेंदे बाकी है 36 रन चाहिए, 69 रन। 36 चेंडू, 69 धावा, 36 बॉल टू रिमेनिंग, 69 रन टू विन। व्हाट अ ग्रेट नॉक। दिस इज अ हाई वोल्टेज मैच। ड्रामा इज कंप्लीट हियर। क्या बेहतर काम करते नजर आए हैं। इसकी वजह देखिए तो अक्सर कहते हैं उम्मीदों के ऊपर छलांग लगाना सीख लीजिए, क्योंकि उम्मीदें उनकी पूरी होती है जो छलांग लगाने में माहिर होते हैं। साहिब चषक में आए हैं तो साहिब चषक खेलना एक ख्वाब होता है, और अक्सर कहते हैं ना विनायक जी कि ख्वाबों के शहरों में आके ख्वाब देखा नहीं करते। ख्वाब देखिए अपने घर में, और मैदान में आके कर लीजिए पूरा। और क्या ख्वाब देखा है आज इस साहिब चषक का। कौन लेके जाएगा ये कारवा, इसके ऊपर रहेगी नजर। मोइन बागवान, सामने वासिक शेख, तेज तर्रार बैटर। जब तक वासिक है तब तक सारा मुश्किल आ सकते हैं टीम पे। बिल्कुल देखिए ब्लॉक हॉल में गेंद थी, ऑन साइड के क्षेत्र में खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद है। अगर देखें तो भारत कदम, और बिल्कुल यहां से रन मिलेगा एकमात्र सिंगल, 21 रन। क्या जबरदस्त। बिल्कुल देखिए पिन ड्रॉप साइलेंस, बिल्कुल सारे स्तब्ध है। क्या होगा इस मैच में, कौन जीतेगा, कौन बाजी मारेगा? क्योंकि एक तरफ गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती है, और दूसरी तरफ हमराज मुर्तुजे कोथरूड पुणे। एक तरफ अक्षय तावरे, दूसरी तरफ ऋषि जोरी। क्या मुकाबला मैदान में चल रहा है। मोइन बागवान, बारामती एक्सप्रेस, लेकिन दादा गायकवाड़, ये बहुत ही इन्होंने ठान लिया है कि मोइन की वो गेंदे है ना हम स्वागत करेंगे, क्योंकि मोइन को खेलना खतरा बनता नजर आ रहा है। शायद जिस तरह से वासिक ने 5 विकेट ली थी, और बिल्कुल वहां पर गोविंद यूनाइटेड के बैटर समझ नहीं पाए, वैसे ही मोइन के सामने ये ज्यादा आक्रमण करने की कोशिश भी नहीं। 22 रन, 2 विकेट के नुकसान पे, 2.2 की कहानी। सारा 2-2-2 होता नजर आ रहा है। क्या 2 वाला काम नहीं, 1 नंबर वाला काम बनेगा।
इस बार देखिए ये अच्छा शॉट है, पिकअप वाला शॉट है, अक्रॉस द बैट खेला है, स्क्वायर लेग रीजन में हार्दिक पांड्या, बारामती का हार्दिक पांड्या हथौड़ी प्रहार करने वाला आता हुआ गेंद के ऊपर। एक जबरदस्त है, वो कहते हैं ना हथौड़ा प्रहार, शायद देखिए सनी देओल वाला कहानी है ना, ये 2.5 किलो का हाथ इंसान के ऊपर पड़ता है तो इंसान उठता नहीं है, उठ जाता है। वैसा क्षण था, 3 छक्के लगाए जनाब ने और क्या जबरदस्त नवनाथ के ऊपर आक्रमण किया था। मोइन बागवान तैयार होते हुए फिर से एक बार, ये पीछे हटे हुआ, क्या ये शॉट है, शायद ये परफेक्ट मिडल ऑफ द बैट है और ये चापुक शॉट है, शायद मराठी के अंदर कहे तो ये चापट शॉट है। समय देखिए गेंद थोड़ी सी छोटी थी, अपने आप को पीछे ले बढ़िया सा कट किया और बिल्कुल बहुत जबरदस्त, अगर देखिए डिप एक्स्ट्रा कवर जगह बिल्कुल खाली थे। राहुल सातो थोड़े से पीछे रहे, 4 आ गए, 27 रन 2.4 के बाद में ये विकेट लेना बहुत जरूरी है क्योंकि ये पार्टनरशिप अब पनप रही है। डांसिंग डाउन द ट्रैक फिर से एक बार लॉन्ग ऑन रीजन में भारत कदम वहां पर मौजूद है, सिंगल यहां पर आता नजर आ रहा है और सिंगल के साथ में कारवा बिल्कुल देखिए आगे बढ़ता नजर आ रहा है। 28 रन धीमे धीमे रफ्तार से आगे बढ़ रहे हैं। ये पार्टनरशिप बात करें कि पिछले मुकाबले में राजू पाटे और अशोक दादा गायकवाड़ के बीच में पार्टनरशिप हुई, वासिक शेख बहुत जल्दी चले गए, लेकिन ये अब पार्टनरशिप बन रही है वासिक शेख की और दादा गायकवाड़ के बीच में पार्टनरशिप, कहीं ना कहीं सरदर्द बन सकती है ये जोड़ी। ये ओ बिल्कुल बगल से गेंद गई है मोइन बागवान के, क्योंकि बारामती का दर्शक जानता है जब तक वासिक है तब तक गोविंद यूनाइटेड के लिए खतरा है। शायद ऐसा ही क्षण यहाँ पर 3 की कहानी खत्म, एक बड़े ओवर फिर से बार समाप्ति हुई 3 के बाद में 29 रन। अभी देखिए तो ये अच्छा ओवर घटा, गेंदे बाकी 30 रन चाहिए, 30 गेंदे 60 रन। बल्लेबाजी की अगर बात करेंगे तो वासिक 5 गेंदों में 5 रन, एक संयमी पारी, और दूसरी तरफ अशोक गायकवाड़ 5 गेंदों में 8 रन, एक चौका इनके बल्ले से आया है। शायद यहाँ से अगर देखिए एक और यहाँ देखिए बिल्कुल जानकारी आते हुए 99,000 लोग बिल्कुल देखिए आज दिन भर में ये मुकाबला देख रहे हैं और शायद ये बड़ी उपलब्धि है राकेश भैया वाल्मीकि युवा मंच अमराई बारामती की। साहिब चषक 99 शायद अब क्रॉस होता जाएगा, 1 लाख के आगे जाएंगे और फिर 1,25,000 1.5 लाख जा सकते हैं, क्योंकि आने वाला समय क्रुशियल मुकाबला होने वाला है। रफ्तार बढ़ेगी क्योंकि साहिब चषक का सवाल है, यहाँ पर हारना कोई पसंद करेगा नहीं। लड़ने के लिए आए हैं, लड़के जाएंगे अक्षय तावरे के सामने वासिक शेख। दोनों के बीच में एक तगड़ा मुकाबला, एक तरफ महाराष्ट्र का फिनिशर, दूसरी तरफ टेनिस क्रिकेट विश्व में जे बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं ऐसे वासिक शेख। क्या होगा, 30 गेंदे 60 रन मुकाबला, ये बिल्कुल दिलचस्प वाला मुकाबला है। एक तरफ हमराज मुर्तुजे कोथरूड पुणे, दूसरी तरफ गोविंद यूनाइटेड यंगर्स बारामती। पहली गेंद मिस्टर एक्स्ट्रास के साथ, ओह लक्ष्या, हाँ वाइटच है, मेरे हिसाब से लगा क्या इनके शरीर में कुछ घुस चुकी है क्या, सपना चौधरी कुछ क्षणों के लिए आ चुकी है। लक्ष्या हाँ वाइटच है, ऐसे आते यार डांसर अंपायर ये यार क्यों अपने जगह पे स्तब्ध रहे। ये शॉट फिर से बार उम्दा है, लेकिन बल्ले के ऊपरी हिस्से पे लॉन्ग ऑफ रीजन में अगर देखिए जहां पर भूषण गोले लॉन्ग ऑफ रीजन में एक फील्ड कर रहे हैं और सिंगल। MIDCतील प्रसिद्ध उद्योजक युवा उद्योजक सन्माननीय विजयभाऊ राऊत यांचं आगमन झालेलं आहे। विजयभाऊ राऊत आपलं स्वागत आहे। हाल देखिए सिंगल के साथ में निर्णायक मुकाबला अक्षय तावरे जब आते हैं मोरगांव के खिलाड़ी, मोरगांव की इन्होंने बहुत ही ऊंचाई इन्होंने प्राप्त कर ली है अक्षय तावरे। ये खड़े खड़े शॉट खेला है लेकिन बहुत गेंद ऊपर है, कैप्टन कुल चेतन कालेंगे नाउ डाउन। ओह ये रनिंग कैच भूषण गोले, वाह क्या बात है, तालियां बज रही है। कैच जरूर छूटा था, प्रेशर में आ गए थे वहां पर, लेकिन पीछे भूषण गोले ने बैकअप अच्छा किया, इसीलिए कहते हैं ना दोघात तिसरन सगळंच विसरा, लेकिन यहाँ पर दोघात तीसरा पकड़ लिया, वो गेंद को पकड़ लिया, तीसरी गेंद को जाने नहीं दिया। फिलहाल अगर देखिए बात करेंगे यहाँ पर रणों की तरफ जाएंगे, 31 रन 3 विकेट के नुकसान पे
और शायद फिर से एक बार रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता नजर आ रहा है। अमोल घोड़ेकर वासिक से कह रहा है मैं हूं ना, मैं हूं ना। कहते हैं तकदीर हर एक को मौका देती है, इसके लिए कहते हैं बिल्कुल एक अच्छा कहते हैं कहानी, रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठना है मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मंजिल के मिलने का मजा भी आएगा। आज मंजिल क्या है वासिक शेख जानता है, और इसी क्षणों के लिए अक्षय तावरे क्या चीज है ये बताते हुए बीच मैदान में अमोल घोड़ेकर। अगर देखिए मैन फ्रॉम नारायण गांव जूनर, राजू पाटे के गांव से बिलोंग करने वाले, राजू पाटे के नजदीकी रिश्तेदार और बहनोई भी है, जिसकी वजह से बहुत तगड़ा मुकाबला है दोनों के बीच में। स्विच हिट खेलना चाहते थे, आते आते रन ये बनाना चाहते थे, स्विच हिट की वजह से खेलना चाहते थे। बड़ा शॉट बिंदी के नजर आ रही है, लेकिन क्या क्रुशियल मुकाबला। सन्माननीय विजयजी राऊत, प्रसिद्ध युवा उद्योजक विजयजी राऊत यांचं आगमन झालंय, आपलं स्वागत आहे. 31 रन 3 विकेट के नुकसान पे। ये पीछा किया था तो अंपायर की तरफ देख रहे हैं, अंपायर कह रहे ये गेंद बुलाती है, मगर जाने का नहीं, जाएंगे तो फिर अंपायर वाइड देने का नहीं। और अक्सर कहते हैं जिस गांव को जाना नहीं है उस गांव का पता मत पूछिए, लेकिन पता पूछने के लिए वासिक ने कहा थर्ड अंपायर की तरफ जाइए, जरा पता पूछ लीजिए, क्योंकि अक्सर कहते हैं ना वो बार बार कहते हैं ये गेंद बुलाती है जाने का नहीं, लेकिन वो बाहर वाली गेंद के साथ में छेड़खानी करने में बहादुरी नहीं है, छोड़ देने में बहादुरी है। छेड़ेंगे तो फिर मुश्किल है और छोड़ेंगे तो सेफ रहेंगे। वैसे तो जिंदगी में किसी को छेड़ना नहीं चाहिए, छोड़ देना चाहिए। फिलहाल ये देखिए क्या कुछ घटा है, लेकिन मीटिंग बार बार मत कीजिए, बैड लाइट हो सकता है वासिक भाई, बैड लाइट हो। अंपायर कह रहे कदम 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 बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कोब की तो कोब पे लुटाए जा। वाइट बॉल, ये वाइट है, इनकी कदम ताल में भी वो सर्रे है, हर जर्रे जर्रे में समा है डैनी के अंदर, क्योंकि देखिए इन्होंने मिस्टेक कहा, माई मिस्टेक है, लेकिन ये गेंद दोबारा डाल लीजिए। गेंद ने बुलाया, अभी बाहर गए। 32 रन 3 विकेट के नुकसान पे। एक और मतबा, ये अच्छी गेंद थी, ये अच्छी गेंद थी, उसको अच्छा कट किया है। और देखिए कैप्टन कुल चेतन काड़ेंगे वहां पर मुस्तैद हैं। यहाँ से अगर देखिए अक्षय तावरे और वासिक शेख के बीच में जो जंग है, क्योंकि देखिए हर दर्द का दवा तो मिलता है, लेकिन हमदर्द बनने के लिए बिल्कुल मुसाफिर का नहीं है, अब हम सफर की जरूरत होती है आपको। और कौन बनेगा इस साहिब चषक में हम सफर? फिर से एक बार जाने 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 किंग 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 खान, ये मिस्टर एक्स्ट्राज है, लेकिन फिर से इस बार रिव्यू लिया है अक्षय तावरे का। अब हम जाना चाहते हैं, अब पिछले मरतबा कुछ अलग क्षण थे, इस मरतबा कुछ अलग क्षण है, लेकिन अंपायर की शैली में देखिए किंग खान में भी लाए इन्होंने। क्या 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 करते हैं ये बैटर, ये अंपायर। फिलहाल देखिए बोर्ड के ऊपर नजर डालेंगे, जहां पर 33 रन 3.4 के बाद में शायद ये निर्णायक क्षण है। इसके बाद में देखिए बड़ा विशाल लक्ष्य है, और बिल्कुल देखिए यहाँ से अक्सर कहते हैं कि ये तगड़ा मुकाबला है। बस एक ही कह सकते हैं, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पे फिर देख होता है क्या, फिर देख होता है क्या। दोनों टीम बहुत ही ताकतवर पंच में इन्होंने कहा, अब कहा ये कदम ताल पिछले मरतबा सेव रहे, लेकिन अब कहा अब वाइट नहीं है, लेकिन ऋषि के चेहरे पे मिली है खुशी, जिनका नाम है ऋषि, ये मुस्कुराहट कायम है। एक तेरी एक मेरी वाले अंपायर के साथ में भी हो रहा है। वासिक बनाम अक्षय तावरे, एक तरफ बारामती का स्टार, दूसरी तरफ पुणे का चांप वासिक शेख, दोनों में जंग लगी है, ये मुकाबला कौन जीतेगा। एक और मरतबा ये अच्छी गेंद थी, बिल्कुल देखिए बिल्कुल अच्छी गेंद लॉन्ग ऑफ रीजन में भूषण गोले वहां पर मुस्तैद हैं, और भूषण गोले के साथ में अगर देखिए सिंगल आता नजर आ रहा है, इस सिंगल के साथ में 34 रन लगे बोर्ड के ऊपर। और क्या बेहतर ओवर डाली है यहाँ पर अगर देखेंगे मोइन बागवान के साथ में अब अक्षय तावरे ने 34 रन 3 विकेट के नुकसान पे आने वाले। देखिए करेक्ट रन रेट 8.50 के औसत से रन बने, रिक्वायर्ड रन रेट 13.75 के औसत से अभी भी रन चाहिए। शायद वासिक शेख जब तक मैदान में है तब तक क्रूशल मुकाबला रहेगा, क्योंकि ये मुकाबला खास नहीं है, खास खुर्रम बनाता है। बिल्कुल ये तगड़ा मुकाबला जारी रहेगा, 24 गेंदों में 55 चाहिए मुकाबला अभी भी जीतने के लिए।
अगर देखिए 24 गेंदों में 55 चाहिए कुछ क्षणों के लिए। यहाँ पर देखिए थोड़ा सा रुकते हैं क्योंकि जुड़ते हैं। इस मंच ने बहुत सारा खुशियाँ दी और राकेश भैया वाल्मीकि मोइन बागवान हम आपके ऋणी रहेंगे। इतने बड़े मंच में फिर से एक बार मौका। 24 गेंदों में 55 चाहिए अभी भी मुकाबला जीतने के लिए। 24 गेंदे 55 और 1,05,000 लोगों ने लाइव मुकाबला देख रहे हैं। ये बड़ी उपलब्धि है। एक बार जोरदार तालियां बजाए बारामतीकर। वाह 1,05,000। और हम थोड़ा सा रुकते हैं, आप कहीं मत जाइए, देखते रहिए। और फिर से एक बार मीठी जुबान और टू यू ज्ञानेश्वर मामा जगताप। थँक्यू सलीम भाई. खरं तर माझं स्वागत वसिकने षटकार मारून केलेलं आहे. सो आपण जाऊया स्कोर बोर्डकडे. स्कोर बोर्डवर 89 धावांची गरज असताना सध्या 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 3 बाद 40 हा धावफलक आहे. त्यामुळं अजूनही साहेब चषकाचा अंतिम लढा सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण वसिक शेख हा असा खेळाडू आहे ज्याने पहिल्या स्वतःच्या 2 षटकामध्ये आणि संघाचे 3 षटकं जेव्हा झाली होती तेव्हा 5 बळी मिळवले होते. 5च्या 5 बळी वसिकच्या नावावर आहे आणि सध्या फलंदाजीमध्ये पण कमाल करतोय. अष्टपैलू खेळाडू चेंडूला प्रचंड वेग देण्याचा प्रयत्न केला भूषणने आणि एक्स्ट्रा एफर्ट लावल्यामुळं कधी कधी आतताईपणा, कधी कधी जोर महागात पडतो आणि भूषण गोळेकडून चूक होतीये. एक्स्ट्रा एफर्टच्या नादात चेंडू दिशा भरकटतोय. वाईड बॉल 41 41 फॉर लॉस ऑफ 3 इन द 5th ओव्हर. 5व्या षटकाच्या सुरुवातीला 3 बाद 41 89 धावांची आवश्यकता असताना टप्प्याचा चेंडू यॉर्करने दिशा दिलेली आहे. लेट कट सुंदर फटका डीप थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो चौकार सीमा पार. तो संघ सीमा पार म्हटलं, षटकार म्हटलं की डीजे ऑपरेटर लक्ष द्या इकडे. आता 5व्या षटकामध्ये 3 बाद 45 वसिक नाबाद 17 धावांवर खेळतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या वसिकच्या, मग पहिल्यापासून तो खेळतोय. 5वी षटक सुरू आहे आणि 17 धावा कशा, तर 4 षटकं वसिक नॉन स्ट्राईक वर उभा आहे. नॉन स्ट्राईक वर उभा राहून समोरची नाट्यमय घडामोडी बघतोय, अनुभव घेतोय आणि तो अनुभव उगाळून पितोय. कारण एक अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. त्याचा अनुभव आज त्याच्या अनुभवाचा कस लागणार आहे. त्याचा अनुभव, त्याच्यामध्ये असलेले क्रिकेट, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्याच्यामध्ये असलेली फलंदाजी आज बारामतीकरांना अनुभवण्याची संधी आहे. मी सकाळच्या सत्रातल्या सामन्यामध्ये बोललो होतो की वसिकचे फॅन बारामतीमध्ये खूप आहेत. एका फॅनने त्याला काल खुश होऊन 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी स्वतःहून दिलेलं. उसळी घेणारा चेंडू वाईट बॉल आणि हा वाईट चोरण्याचा इरादा होता भूषणचा आणि आशिफचा, तो उधळून लावला आमच्या अनुभवी पंचांनी. खरं तर कॉट बिहाइंडचा अपील करण्याचा माणूस होता, पण चेंडू खूप दूर होता, त्यावर चापट प्रहार करायचा होता. वसिकला 1 धाव आरामात ऍड होते. 89 धावांची गरज आहे. 5वं षटक सुरू आहे. वासिक शेख बारामतीकरांची वाहवा मिळवतोय, पण पल्ला फार दूर. कारण एक तगडी गोलंदाजी समोर असताना अगेन्स्ट द टर्न मारलेला शॉट, खराब फटका आणि टाळ्या मिळवतोय भूषण गोळे. मोठा अडथळा दूर होतोय वासिकचा. वासिक बाद, निराश. नाही, कारण गोविंद युनायटेड या संघाचे 5 खेळाडू बाद झाले होते तेव्हा त्यांच्या धावा होत्या 30. वासिकने 5च्या 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता 50 धावा झाल्या तेव्हा बळी गेलेत 5. पण इथे संतोष लष्करला यावं लागेल. युनायटेड तुमचे चाहते महाराष्ट्रभर आहेत. आपण जातोय स्कोर बोर्डकडे. स्कोर बोर्डवर धावा आहेत 54.
5/54 धावसंख्या असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारलेला देखना फटका 1 बाउंस 4 रन 4 रन. घोडेकर आणि श्री कोणे हे दोन फलंदाजांवर आता संघाची मदार आलेली आहे. संघाची जबाबदारी त्याच्यावर आलेली आहे. लोकेश परदेशीने जी जबाबदारी या खेळाडूंवर सोपवलेली आहे. खरं तर राजू पाटे बाद झाला. वासिकला खूप वेळ खेळत होता पण शेवटच्या क्षणी त्याला तंबूमध्ये यावं लागलं आणि आता या दोघांवर फार मोठी जबाबदारी. क्या बात है, व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल हिट, ब्यूटीफुल हिट. 6 राजा लोगों घोडेकर घोड्यासारखी वेगवान फलंदाजी, घोड्यासारखा दम आणि तगडी फलंदाजी या ठिकाणी करतोय. घोडा हा प्राणी सर्वात ताकदवान प्राणी समजला जातो प्राणी जातामध्ये आणि ते आडनाव परिधान केलेला अमोल घोडेकर सध्या घोड्यावर स्वार होतोय आणि एका पाठोपाठ एक देखणे फटके मारतोय कोणाला? अक्षय तावरेला. या अगोदर चौकार, त्यानंतर षटकार. धाव फलक हालता ठेवतोय, 64 वर पोहोचवतोय. 64 for 5 इन द 6th ओव्हर. व्हॉट अ बॅटिंग बाय हिम. पेटतोय घोडेस्वार, पेटतोय. सुंदर फलंदाजी होत असताना नजर लागते त्या फलंदाजीला. कुणाल निकमच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. पॉइंटला झेल बाद होतोय अमोल घोडेकर आणि बदला घेतोय अमोलचा. चौसष्ट धावा होतात. 13 चेंडू 25 धावा. हॅलो, आपल्या स्पर्धेला चौथ्या क्रमांकाचं 50,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, उद्योजक सन्मान्य निलेशजी झगडे यांचं आगमन झालेलं आहे. राकेश भैया वाल्मिकी युवा मंचच्या वतीनं आम्ही निलेशजी झगडे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. त्यांचा फेटा बांधून सन्मान होतोय. मी निलेशजी झगडे यांना विनंती करतो आपण आहे. हा विजय साधा सोपा नाही. 1 बाउंस फॉर कॉमेंट्री बॉक्स. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट बाय श्री कोणे. या अगोदर डीप थर्ड मॅनच्या दिशेने, त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने 2 देखणे चौकार. राहुल सातवला नेस्त नाबूद करतोय. चिंदड्या उडवतोय राहुल सातवच्या. विजय, हिमालयाच्या उंचीवरचा विजय पल्ल्यामध्ये आणलेल्या श्री कोणेने कोण्यातून चौकार मारतोय आणि विजयाच्या समीप आणून ठेवले आपल्या संघाला. 10-16. ओ हो 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 10-16. विजयाचा गोळा कोणाच्या हातामध्ये जाणार आणि कोणाच्या हातामध्ये भोपळा येणार याचं उत्तर पुढच्या 9 चेंडू नंतर मिळणार आहे. 9 बॉल 16 रन्स. 9 balls remaining, 16 run required. What a match, what a match. High voltage drama. हा मुकाबला बनतोय. ग्रँड फिनाले बनतंय. साहेब चषकाचं 5वं पर्व गाजतंय. सुपर हिट मुकाबला होतोय. पुष्पा पिक्चर यावा आणि त्यांनी सगळ्या सिनेमा थिएटरमध्ये धडकूस घालावा, सुपर हिट व्हावं, अशा पद्धतीचा हा एक ड्रामा मैदानामध्ये घडतोय. हा रिअल ड्रामा आहे. याच्यामध्ये रिटेक नाहीये, रिव्ह्यू आहे. पण तो रिव्ह्यू देखील खराखुरा आहे. त्यामुळे इथं संधी नाही. संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. संधीचं सोनं काढायचं का त्या संधीचा कोळसा करायचा हे तुमच्या हातात आहे. तुडुंब भरलेलं हे मैदान, तुडुंब भरलेल्या स्टेडियम मध्ये प्रेक्षक आता इन्व्हॉल्व झालेले आहेत. त्यामुळं खेळाडूंच्या प्रत्येक हालचालींवर प्रेक्षकांची नजर आहे.
9 चेंडू 16 धावा. क्या बात है, जबरदस्त कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा डॉट, चौथा डॉट. आणि यालाच म्हणतात ऊन सावलीची लढाई, सुख दुःखाची लढाई, चढ उतारांचा खेळ. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आणि याला म्हणतात क्रिकेट. जिंदगी एक संघर्ष है, एक संघर्ष भरी कहानी है. इस संघर्ष में जो जीतेगा, जो अपनी नैया पार ले जाएगा, वो ही बाजीगर कहलाएगा. 8 चेंडू 16 धावा. आणि प्रेक्षकांचा आवाज मला बरंच काही सांगून जातोय. बॉल रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड 16. क्या बात है, क्या बात है. What a catch by Asif Sayyed. Catches won the matches. उद्याचे सचिन तेंडुलकर, उद्याचे विराट कोहली, प्लीज थोडे थोडे मागे व्हा. सीमारेषेजवळ जाऊ नका, थोडं दूर बसा. 7 चेंडू 16 धावा. कडा मुकाबला. श्री कोणे बाद. राहुल सातवच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारल्यानंतर श्री कोणेनं इतका कॉन्फिडन्स दाखवला की असं वाटलं या षटकामध्ये कमाल करणार श्री कोणे. 2 चेंडू डॉट गेले, त्यानंतर पुढच्या चेंडूवर बळी गेला आणि आता समीकरण पुन्हा बिघडली. समीकरण बदलतायत. 16 धावा मात्र कायम तिथेच आहेत. राहुल सातो 7 चेंडू 16 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही जीवित आहे, सामना अजूनही जिवंत आहे. व्हॉट अ मॅच. बारामतीकर नशीबवान आहेत, बारामतीकर भाग्यवान आहेत. आणि बारामतीकरांची खासियत आहे की बारामतीकरांना एकतर्फी कुस्ती बघायला आवडत नाही. त्यामुळे बारामतीकरांना रोमहर्षक सामना झाला तर मजा येते. आणि म्हणून साहेब चषक हा एकमेव चषक असा आहे, साहेब चषकाच्या 5ही वर्ष आठवा, एकही अंतिम सामना एकतर्फी झालेला नाही. हा इतिहास आहे साहेब चषकाचा. आणि हा इतिहास आज पुन्हा नवा इतिहास रचणार. वाईट बॉल. 7 चेंडू 15 धावा. अजून 3 बळी बाद होण्याचे बाकी. एका बाजूने बळी जाणं हा चिंतेचा विषय हमराज मृत्युंजयसाठी. आता त्यांच्यासाठी मृत्युंजय मंत्र म्हणणं गरजेचं आहे, कारण मृत्युंजय मंत्र म्हणण्याची वेळ हमराज मृत्युंजय या संघावर आलेली आहे. फायनली पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक संपलं 7वं. शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडू 15 धावा. बॉल्स रिमेनिंग 6 रन्स रिक्वायर्ड 15. प्लीज स्टार्ट फास्ट स्पीड अप. शेवटचं षटक ताबडतोब सुरू करा. हो. हे बघा, आपण खूप वेळा खूप स्पर्धा बघितल्या. कुठल्याही स्पर्धेचा इतिहास काढून बघा, अंतिम सामना इतका अटीतटीचा होत नाही. एकतर्फी मॅचेस 80% मॅचेस एकतर्फी होतात. हा इतिहास आहे क्रिकेट टेनिसचा. इथे मात्र साहेब चषकाचे 5ही वर्ष काढून बघा, साहेब चषकामध्ये अंतिम सामना एकतर्फी होताना दिसत नाही. त्याचे कारण आहे की साहेब चषकाच्या ट्रॉफीचं जे महत्व आहे, प्राइज जे आहे त्याचं जे महत्व आहे, मान जो मिळतो या ट्रॉफीला त्याचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या स्पर्धेला दाद देणारे प्रेक्षक जे आहेत ते सगळ्यात जास्त संख्येने असतात. आणि म्हणून या ट्रॉफीचं महत्व आहे. त्यामुळं जो जिंकणार त्याचं नाव महाराष्ट्रात सगळीकडे होणार हे खेळाडूंना माहिती आहे. आणि म्हणून ही स्पर्धा, हा सामना, हा अंतिम लढत, हा ग्रँड फिनाले कधीही एकतर्फा होत नाही. आणि आत्ता मृत्युंजय मंत्र हमराजसाठी. ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधम पुष्टवर्धनम उर्वारुकमिव बंधनाय मृत्युर्मोक्षाम यमामृतात. आणि हा मृत्युंजय मंत्र या ठिकाणी ऋषिकेश जोरी, त्यांचे लोकेश आणि सगळे टीम यांच्यासाठी आता गरजेचं आहे. 6 चेंडू 15 धावा. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत. ऋषी शिंदे बळी मिळवतोय आणि बळी. हो, बळी क्रमांक 8. आणि
धोक्याची घंटा मृत्युंजय संघासाठी. प्रो सक्षम ऑडिओ डीजे गणेश आणि त्यांचे सगळे मित्र जे ऑपरेटर आहेत त्यांचं खूप विशेष कौतुक आहे. गेले 10 दिवस तुम्ही बारामतीकरांना नाचायला भाग पाडलं, यामध्ये तुमचं स्किल आहे आणि जे सर्व्हिस या 10 दिवसात तुम्ही दिली, अत्यंत उत्तम स्पीकर सिस्टीम आम्हाला दिली, त्याबद्दल राकेश भैयाच्या वतीने तुमचे देखील धन्यवाद. 5 चेंडू 15 धावा, 5-15. एक वेळ अशी आली होती 10 चेंडू मध्ये पाहिजे होत्या 16. लोकेशला वाईट वाटत असणार आहे नक्की. 10 बॉल मध्ये पाहिजे होत्या 16 आणि आता 5 चेंडू पाहिजे 15. गॅप मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे सौरभकडून. 3 झेल घेतले गेले. एक 1,70,000 व्ह्यूवर्स जोडले गेलेले आहेत आणि मला वाटते भारतीय लोकांकडे टायमिंगचं वेगळंच मॅनेजमेंट आहे. कोण जिंकतं हे बघण्यासाठी काही जण आता जॉईन झालेले आहेत, त्यामुळे व्ह्यूवर्स वाढत चाललेले आहेत. इतक्या वेळ त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि वेळ असला तरी व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा इकडे वेळ देत असतील आणि आता मॅच संपत आल्यावर इकडे जोडले गेलेत यूट्यूबला, त्यामुळे व्ह्यूवर्सची संख्या वाढत चाललेली आहे. आपल्या सगळ्यांकडे वेळ कमी आहे. 1,70,000 व्ह्यूवर्स जॉईन होत आहेत. मोठी उपलब्धी, मोठी उपलब्धी. चलो चलो, ताबडतोब खेळा. डोंट वेस्ट टाइम. व्हॉट हॅपन? थँक्यू बोथ दी प्लेयर. थँक्यू व्हेरी मच. ओंकार आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये. ओंकारच्या कडून अजूनही अपेक्षा लोकेशला. लवकर सांगा. अच्छा, पुन्हा थर्ड अंपायर. चार चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना तेच ना, आता डॉट गेला ना, सॉरी 13. 3-13 कुणाचे वाजणार? 3-13. आणि सध्या तरी एक तगडा फटका मारलेला आहे. क्या बात है! पॅरलल षटकार. ऋषी शिंदेच्या हातामध्ये चेंडू, त्याला कान मंत्र देण्यासाठी पुढे धावतोय आसिफ, चेतन, भारत, अक्षय. 2 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. बारामतीकर टाळ्या वाजवा या मॅच साठी. हा ग्रँड फिनाले अफलातून होतोय. जिंकलं कोण याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. क्रिकेटचा विजय झालेला आहे. एक अफलातून क्रिकेट दोन्ही टीमने खेळलेलं आहे. एक होम टीम, एक पुण्याची टीम, दोन्ही संघ पुणे जिल्ह्यातले, आणि या दोघांनी बारामतीकरांची मनं जिंकली नव्हे, 1,70,000 युट्यूब व्ह्यूवर्सची मनं जिंकलेली आहेत. आपण सगळ्यांनी मनं जिंकलेली आहेत. अफलातून क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. 2-7 सीमारेषेमध्ये कोणी जायचं नाहीये. प्लीज शेवटचा चेंडू पडेपर्यंत काळजी घ्या. पुन्हा फटका, यावेळी फसला क्षेत्ररक्षक भूषण चेंडूच्या खाली. 1-7. आणि 1-7 नमस्ते करण्याची वेळ आलेली या सगळ्या खेळाडूंना. या 22 खेळाडूंनी जे दर्जेदार प्रदर्शन केलं. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच आयोजित साहेब चषक 2023 तुफान फॉर्म मध्ये येतोय, प्रसिद्ध होतोय, विख्यात होतोय
आणि महाराष्ट्रभर पोहोचतोय. महाराष्ट्रभर पोहोचतोय. शेवटची जोडी मैदानात. शेवटची जोडी मैदानात. शेवटचा चेंडू बाकी आणि संघनायकाच्या हातामध्ये बॅट. काय सिच्युएशन आहे बघा. जिंकून द्यायला संघासाठी धावा करायच्या 7. जर षटकार मारला तर आपल्या सगळ्यांची काळजी वाढणार. सगळ्यात जास्त टेन्शन राकेश भैयाचं वाढणार, कारण सुपर ओव्हर खेळावी लागणार आणि इथून पुढे 12 चेंडू होणं थोडंसं त्रासदायक होईल. होतील लगेच, पण थोडं त्रासदायक होईल. अंधार पडत आलेला आहे. काय होणार या चेंडूवर? काय होणार या चेंडूवर? बारामतीकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या चेंडूसाठी. व्हॉट अ ब्युटिफुल मॅच. ए बारक्यांनो, अरे बेटांनो, चुकून षटकार गेला तर आपल्याकडे वेळ नाहीये. आयोजक थोडं आता लक्ष द्या. तुम्हाला सांगितलंय मी ऑलरेडी सांगितलंय की भविष्यातले विराट कोहली, भविष्यातले सचिन तेंडुलकर तुम्ही आहात. सो प्लीज घाई करू नका. प्ले कर. ओ वाईड बॉल. वाईड बॉल अशा वेळी आलेला आहे. वाईड चेंडू अशा वेळी आलेला आहे की ज्यावेळी गोविंद युनायटेड यंगर्सच्या समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढणार. कारण आता जर षटकार गेला तर सुपर ओव्हर होणार नाही. एक चेंडू 6 धावा. बॉल्स रिमेनिंग 1, रन्स रिक्वायर्ड 6. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा ग्रँड फिनाले 2023. व्हॉट अ मॅच. तुसी ग्रेट हो ऋषी तुसी ग्रेट हो. won the match. Govind United won the match. 3 lakhs. 3 lakhs. 3 lakhs. 3 लाखांचे पारितोषिक